तिन्ही देव जैसे परब्रह्मी तिन्ही देव जैसे परब्रह्मी तिन्ही देव जैसे परब्रह्मी तिन्ही देव जैसे परब्रह्मी जगी सूर्य तैसे प्रकाश जगी सूर्य जैसे प्रकाश जगी सूर्य जैसे प्रकाश तिन्ही देव जैसे परब्रह्मी तिन्ही देव जैसे परब्रह्मी जेठसे तिन्ही देव जैसे परब्रह्मी जेठसे जगी सूर्य तैसे प्रकाश जगी सूर्य जैसे प्रकाश जगी सूर्य जैसे प्रकाश धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो निवृत्ती तो सोपान धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो निवृत्ती धन्य हा निधान ज्ञान देव धन्य हा निधान धन्य हा निधान ज्ञान उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून उपजताची ज्ञानी वर्म हे जाणून उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आने लोटांगणी चांग देव आले लोटांगणी चांग देव आले लोटांगणी चांग देव धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो निवृत्ती धन्य ते सोपान धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो निवृत्ती धन्य हा निधान ज्ञान देव धन्य हा निधान ज्ञान देव धन्य हा निधान ज्ञान देव प्रत्यक्ष पैठणी भक्ती केला वा प्रत्यक्ष पैठणी भक्ती केला प्रत्यक्ष पैठणी भक्ती केला वा प्रत्यक्ष पैठणी भक्ती केला रेड्या मुखी वेद बोलविला रेड्या मुखी वेद बोलवे रेड्या मुखी वेद बोलवे धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान निवृत्ती धन्य तो सोपान धन्य हा निदान ज्ञान देव धन्य हा निदान ज्ञान देव धन्य हा निदान ज्ञान देव संस्कृताची गाठी ओढोनी ज्ञान दृष्टी संस्कृताची गाडी उजळून ज्ञान संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञान संस्कृताची गाडी उजळून ज्ञान केली से मराठी गीता देवी केली मराठी गीता केली मराठी गीता धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान 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 धन्य हा निदान ज्ञान देव धन्य हा निधान ज्ञान देव धन्य हा निधान ज्ञान देव नाम म्हणे सर्व सुकृते लाहिजे नामामये सर्व सुकृते लागे म्हणे सर्व सुकृते लाहिजे नामामये सर्व सुकृते लागे एक वेळा जाईजे अलंकापुरा एक वेळा जाई अलंकापुरा एक वेळा जाई अलंकापुरा नाम म्हणे सर्व सुकृते लाहिजे नामामये सर्व सुकृते लागे नाम म्हणे सर्व सुकृते लाहिजे नामामये सर्व सुकृते लागे एक वेळा जाईजे अलंकापुरा एक वेळा जाई अलंकापुरी एक वेळा जाई अलंकापुरी धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान 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 धन्य हा निधान ज्ञान देव धन्य हा निधान ज्ञान देव धन्य हा निधान ज्ञान देव शोभा शोभा जय जय पार शोभा जय 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 पार शोभा जय 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 पार शोभा जय 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 पार जय जय शोभा देव जय
परभ्रमीचे ठसे तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे तिन्ही देव जैसे परभ्रमीचे ठसे तिन्ही देव जैसे परभ्रमीचे ठसे जगे सूर्य जैसे प्रकाशले जगे सूर्य जैसे प्रकाशले धन्य तो निवृत्ते धन्य तो सोपान धन्य तो निवृत्ते धन्य तो सोपान जगी सूर्य तैसे प्रकाशिले जगी सूर्य तैसे प्रकाशिले धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे 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 जग सूर्य जैसे प्रकाशले जग सूर्य जैसे प्रकाशले धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान जगी सूर्य तैसे प्रकाशले जगी सूर्य तैसे प्रकाशिले धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो निवृत्ती धन्य तो देव धन्य
टाळी वाजवा भजन करा तिने देव जैसे परब्रह्मीचे ठसे तिने देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य तैसे प्रकाशले धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य हा निधान ज्ञानदेव उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी आले लोटांगणी चांगदेव धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य हा निधान ज्ञानदेव प्रत्यक्ष पैठणी भट्टी केला वाद प्रत्यक्ष पैठणी भटी केला वाद रेड्यामुखी वेद बोलविला धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य हा निधान ज्ञानदेव संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवे धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य हा निधान ज्ञानदेव नामा म्हणे सर्व सुकृते लाहिजे नामा म्हणे सर्व सुकृते लाहिजे एक वेळा जायजे अलंकापुरा धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य हा निधान ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य तैसे प्रकाशले धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य हा निधान ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा नमो मुक्ता
जगत जननी देवाची तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य तैसे प्रकाशले धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य हा निधान ज्ञानदेव. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी कमी निवडलेला अभंग श्री क्षेत्र पंढरपूर निवासी असलेले वैष्णव श्रेष्ठ अवतार ज्येष्ठ वैदिक निष्ठ संप्रदाय वरिष्ठ भक्त शिरोमणी पंढरीरायाचे लाडके उपासक नामदेव महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील श्री ज्ञानदेवांची स्तुती या प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात भक्त शिरोमणी नामदेव महाराज हे श्री संत निवृत्तीदेव महाराज श्री संत ज्ञानदेव महाराज श्री संत सोपानदेव महाराज आदिशक्ती मुक्ताई ही चारही भावंड कशी सूर्याप्रमाणे समाजात प्रकाशली प्रसिद्धीला आली कीर्तिमंत झाली आजच्या अभंगात सांगतात. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यपावन कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीने तथा श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाने पावन झालेला जिल्हा काहीच उणे नसलेला जिल्हा पुणे जिल्हा अशा या पुण्यपावन पुणे जिल्ह्यात अनेक आदर्श तालुके त्या अनेक आदर्श तालुक्यांपैकी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या पादस्पर्शाने तथा ज्ञानोबरायांचे प्रथम शिष्य श्री संत रेडेश्वर महाराजाच्या संजीवन समाधीने पावन झालेला तालुका श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायाचे श्रीगुरु बाबाजी चैतन्य महाराज ओतूरकर महाराजांच्याही समाधीने पावन झालेला तालुका हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपतींच्या जन्माने दैदिप्यमान असलेला तालुका आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरु कोंडाजी बाबा डेरे रावजी बाबा सहात बाबा वायकर रामदास बाबा मनसुख आदी आदी साधू संतांच्या कीर्तनाने दहळून निघालेला तालुका हर हुन्नर तालुका जुन्नर तालुका. आणि या जुन्नर तालुक्यात श्री संत ज्ञानोबरायांच्या पादस्पर्शाने तथा ज्ञानोबरायांचे प्रथम शिष्य रेडेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेलं गाव परमार्थाची पेंढी हिसकाटून न देणारं गाव आळा घालणारं गाव आळेगाव श्री क्षेत्र आळे. आणि या आळे क्षेत्रामध्ये आळे कोळवाडी संतवाडी श्री संत रेडेश्वर महाराज संस्थान आळे तथा द्वादशी पारणा समिती या सगळ्यांच्या वतीने हा चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये आज शिवरात्रीच्या सकाळची समाधीची कीर्तनाची सेवा रेडेश्वर महाराज संस्थान द्वादशीची समिती आणि ह्या तिन्ही आळे संतवाडी कोळवाडी या सर्वांच्या वतीने गेली 8-9 वर्षापासून माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि या निमित्ताने तालुक्यातील आणि जिल्ह्यातील जमलेला मातृवर्ग पितृवर्ग गुणीजन गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार राजकीय परमार्थिक सामाजिक शैक्षणिक प्रसिद्ध गाडा मालक सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव पार पडत आहे. काय कोण जाणे या सप्ताहात पूर्वी मी संध्याकाळची कीर्तनं केलेली रात्रीची या सप्ताहात मी दुपारची कीर्तनं केलेली आणि या सप्ताहात सकाळची कीर्तनं केलेली. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल सप्त्यात तर संध्याकाळी सकाळीच कीर्तनं राहते तुम्ही असं काय म्हणताय. तर संध्याकाळची कीर्तनं 7 ते 9 तुम्ही 7 ते 9ची काही कीर्तनं केलेली इथं. दुपारची म्हणजे हे समाधीचं कीर्तन पूर्वी 12 ते 2 राहायचं नेहार अगदी फराळ बिराळ करून अगदी जोरदार. आणि मग आपल्या सगळ्या संस्थांच्या विश्वस्तांना सांगून किंवा तशी तर या संतांची समाधी दिवस मावळत आहे सगळ्यांची. पताकांची छाया दुनावली फार इकडे ना पश्चिम इकडे आहे का पश्चिमेला सूर्य गेला आणि पताकांची सावली अशी दुप्पट झाली म्हणजे पूर्वेला गेली. पताकांची छाया दुनावली फार दुप्पट झाली पाहिजे. पताकांची सावली
आपल्या अंगावर पडते त्याला 12 वाजता आणि दुप्पट होते म्हणजे दिवस मावळा त्याच्या वेळी 4, 4:30, 5च्या वेळी आणि तेव्हा ज्ञानेश्वर सिद्ध झाले. हाच नियम आहे ज्ञानोबराच्या समाधीचा, सोपानदेवाच्या, नाथ महाराजाच्या, सगळ्याच्या समाधीचा दुपारच्या नंतर. परंतु सगळ्या संस्थांची सकाळचीच फुलाची कीर्तन आहे. पैठणला सकाळचंच कीर्तन 10 ते 12, देहूला सकाळचंच कीर्तन 10 ते 12, आळंदीला सकाळचंच कीर्तन, पिंपळनेरला सकाळचंच कीर्तन, महिपती महाराजाला सकाळचंच कीर्तन, सासवडला सकाळचंच कीर्तन, मुक्ताईला सकाळचंच कीर्तन, निवृत्तीरायाला सकाळचंच कीर्तन. सगळ्याचे समाधी सोहळ्याची कीर्तन नामदेव महाराज, चोखोबारा, गोरोबा काका, जेवढे प्रसिद्ध समाधी सोहळे आहेत या सगळ्या प्रसिद्ध समाधी सोहळ्याची सकाळचीच असतात. संस्थांना विनंती केल्यामुळे संस्थांनी हा एक बदल केला की सकाळचं कीर्तन घेतलं. दुसरा एक बदल केला की ज्या दिवशी समाधी त्या दिवशी पादुक गावातून दिंडी यायची, तर त्या दिवशी न येतात ते, कारण आल्या आल्या लगेच समाधीला नाही बसले ते इथं आधी आले आणि आधी आल्यानंतर कीर्तन भजन करून, कारण आळंदीला ज्ञानोबरायला समाधी देत असताना सगळी समाधी येत त्रयोदशीला आणि आले अष्टमीला. मग नेमिल्या तिथी अष्टमी कृष्ण समर्थी, कीर्तन केलिया यथार्थी, ब्रह्मलोक पाविजे. अष्टमीला उत्सव केला, नवमी गजर कथेचा, तरी तोची वैष्णव साचा, चतुर्भुज होईल हे वाचा, वदोनिया गेले सहज हे दशमे. दिंडी जागरण आश्रमी तो येईल वैकुंठ ग्रामी, कीर्तन करिताची एकादशी श्रेष्ठ गाडी, नामस्मरणे कोटी या गजोडी, एक एक घडी युगा एवढी एवढे सामर्थ्य येचे, द्वादशी क्षरापती, कीर्तन करीत आल्हादी तो पावन होईल गोविंदी निजपदी विष्णूच्या. त्रयोदशी उत्तम थोर करील दिंडी पताका गर्जर, टाळ मृदंग झडतकार तरी तो सकळ कुळ तारील, नामा म्हणे चतुर्दशी नामावस्येच्या दिवशी, ज्ञानदेवी राहिल नेमिशी तरी तो तरील भुतळी. ज्ञानोबरायला समाधी त्रयोदशीला. त्रयोदशी म्हणे पांडुरंग काही न करी गा उद्वेग, अलंकापुरी समाधी प्रसंग करी करी लवलाया. ज्ञानोबरायची समाधी त्रयोदशीला, पण उत्सव सुरू झाला अष्टमी. तसा हा समाधी सोहळा जरी आज असेल तरी ही मंडळी थोडीशी अगोदरच 1-2 दिवस आधी आली होती आणि म्हणून मग आपले विनेकरी सहाने बाबा आणि सगळं ट्रस्ट मंडळ, भजनी मंडळ, या तिन्ही गावचं भजनी मंडळ एकत्रित येऊन आपण आधी दिंडी घेऊन येत जाऊन आज समाधीच्या दिवशी निहार कार्यक्रम करीत जाऊ. आज योगायोग असा की आज ज्ञानोबरायच्या पादुका आळंदीहून आणल्यात आम्ही. हे महत्वाचं, कारण आळंदीला माऊलीच्या समाधीला नामदेव महाराजाच्या पादुका येतात, नामदेव महाराजाच्या पादुका सासवडला जातात, ज्ञानोबरायच्या पादुका मुक्ताईला जातात, ज्ञानोबरायच्या पादुका त्र्यंबकला जातात, सगळ्या ठिकाणी या संतांच्या पादुका जातात. आणि रेडेश्वरांना नसाव्यात, अहो त्यांनी तर त्यांच्या हाताने समाधी दिलेली. आणि म्हणून आज आळंदीहून ज्ञानोबरायच्या पादुका आल्यात. आणि विशेष म्हणजे ज्ञानोबरायच्या पादुका समाधीवर ठेवून अभिषेक झाला. असाच नेम, असाच नेम. आपण जर याचं रिंगण खेळले असाल, त्या तोंडल्या बोंडल्याच्या आधी रिंगण राहते बघा, ठाकूरबाचं रिंगण. ठाकूरबाचं रिंगण खेळले का ज्ञानोबरायच्या पादुका घेतात आणि तिथं ठाकूरबाची समाधी, निवृत्तीबा ठाकूरबा त्यांची समाधी, त्या समाधीवर पादुका ठेवायच्या आणि बहुतेक नामदेवाची किंवा निवृत्तीबांची असेल, आणि त्या समाधीवर पादुका ठेवून अभिषेक घालायचा, जेणेकरून ज्ञानोबरायचं तीर्थ त्या समाधीला लागलं पाहिजे. ते ठाकूरबांनी वारी करता करता दिवस सोडलेला आहे. वेळापूरचं कीर्तन ठाकूरबाचं आणि वाखरीचा जागर ठाकूरबाचा. आणि मग जशा ज्ञानोबरायच्या पादुका ठेवूनच अभिषेक केला जातो, तसाच हा नियम आजचा माऊलीच्या पादुका आळंदीहून आणायच्या. गेल्या वर्षीपासून हा पादुका आगमन आणि अभिषेकाचा हा एक विधी आपण संस्थानं आम्हाला परवानगी देतात आणि आम्ही आपल्या परवानगीने करतो. आणि त्यानिमित्ताने मग पूजा झाल्यानंतर हे कीर्तनासाठी आपण सर्व मंडळी आला. तुमच्या सगळ्यांच्या चरणी विनम्र भावने नमस्कार करतो. धन्य दिवस झाला आज सोनियाचा सोहळा भक्ताचा. रेडेश्वर महाराजाचा समाधी सोहळा हा ज्ञानोबरायांनी पांडुरंगाने केला. तुम्ही आम्ही कोण सोहळा करणार आहे? निज भक्ताचे कोड कौतुक करू जाणे ब्रह्मांड नाही. भक्ताचं कौतुक पांडुरंग परमात्मा करतो. तया वंदिती इंद्रादिक वरकडाचा तो पाड किती. आपलं काय काढायचं तिथे? त्यांचा सोहळा स्वतः पांडुरंग, तो स्वयं श्री भगवंत यांची परिचर्या करीत. भक्ता साह्य श्री अनंत तो अभिमान सिद्धी नेला. भगवंत नामा म्हणे प्रत्यक्ष देव येवोने सिद्ध केले सर्व. असं काय वरून ते गुणगौरव हरिकरी सोपानाचे. तसं स्वतः देवाने येऊन, आणि इथं नुसते देव नाही, ज्ञानदेव येऊन रेडेश्वर महाराजाला समाधी देतात.
मोठा पुण्याचा दिवस आहे आज. आज हे दिवस झाला धन्य सोनियाचा बाबा. सोन्याचा दिवस म्हणजे सुखाचा दिवस. म्हातारी सुखरूप मेली, तिचं सोनं झालं. सोनं झालं म्हणजे सुखाने मेली असा त्याचा अर्थ आहे. तसं आज सोन्याचा दिवस आहे म्हणजे सुखाचा दिवस आहे. इतर दिवसापेक्षा आजच्या दिवसाला ही काही महती. आणि मग वर्षाचे 12 महिने, 12 महिन्याचा हा माघ मास. या माघ मासाचं काही वैशिष्ट्यच वेगळं आहे. याच्यात 3 जन्म उत्सव आहेत, 3 अनुग्रह उत्सव आहेत आणि 2-3 समाधी उत्सव आहेत. विठ्ठल विठ्ठल या महिन्यात 3 जन्म उत्सव आहे, या महिन्यात 3 अनुग्रह उत्सव आहे आणि या महिन्यात 3 समाधी सोहळे. आता तुम्ही म्हणाल हे 3 काय मागे माग 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 मागच ठेवा. 3 जन्म उत्सव कोणाचे? तर याच महिन्यात गणरायाची जयंती येते, त्याला गणेश जयंती म्हणायची. माघ शुद्ध चतुर्थी गणरायाची जयंती. या भागात गावगाव सप्ताह असतात गणेश जयंतीची. गणरायाची जयंती 1 जन्म उत्सव. दुसरा जन्म उत्सव वसंत पंचमीला श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा याच माघ शुद्ध पंचमीला याच महिन्यात जन्माला आले. तिसरा जन्म उत्सव आज शिवरात्रीला भगवान शिवशंकर जन्मले. आज शंकराचा जन्मदिवस आहे. मला आपण जसं आपलं स्टेटस ठेवतो ना तसं शंकराचंही स्टेटस ठेवा. जरा त्यांच्या नावाने केक कापा. हा फक्त केक शंकराच्या तोंडाला चोळू नका म्हणजे झालं. ते आता नवीन प्रथा निघाली. काय प्रथा निघाली आता? ते लग्नात नवरीला हार घालताना नवरी उचलायची, नवरदेवाने हार टाकायचे. कोणाच्या गळ्यात पडतोय कोणाच ठाव. नवरीने हार टाकायचा नवरदेवाच्या गळ्यात. एका ठिकाणी लग्नाला गेलो, नवरदेव असा उच की जणू काय लाईटीचा खांबच, नवरी अशी ठेंगणी की जणू काय पोस्टाची पेटीच. आणि नवरीने नवरदेवाला हार कसा टाकायचा तेवढ्या उंच नवरदेवाला. माग माणसं कलावरे होत्या, कलावऱ्याने नवरदेवाची इजरच वळली खाली. नवरदेव खाली वाकली का तेवढ्यात माळ घातली. नवरदेव लागला नवरीला हार घालायला तर नवरी पडली बारीक. मुलींनी काय केलं, नवरी माग ओढली आणि माग एक अर्ध्या तिकटावाली बाई होती. ती अर्ध्या तिकटावाली बाई पुढे केली. नवरदेवाने हार घालता घालता नवरी खाली बसली ना अर्ध्या तिकटावाल्या बाईच्याच गळ्यात हात पडला. काय प्रथा आहे आता का काय का काय. आणि फोटो काढणारे त्याच टायमाला होते हजर फोटो काढायला. फोटो काढून झाल्यानंतर ती अर्ध्या तिकटावाली बाई त्या फोटोवाल्याच्या मागच लावली. ए तेवढा फोटो मोड, फोटो मोड. विठ्ठल अनिष्ट प्रथा आहे आता. आणि आपल्या प्रथा पारंपरिक. आज तिघांचा जन्म उत्सव, गणरायांचा जन्म उत्सव याच माघ महिन्यात, तुकोबरायाचा जन्म उत्सव याच माघ महिन्यात आणि भगवंताचाही भगवान शिवाचाही जन्म उत्सव याच माघ महिन्यात. 3 अनुग्रह दिन आहे. याच माघ महिन्यात धर्मनाथाला नाथ परंपरेचा अनुग्रह झाला, त्याला धर्मबीज म्हणतात. माघ शुद्ध द्वितीया. याच माघ महिन्यात रेडेश्वरावर अनुग्रह झाला, वसंत पंचमी त्याच दिवशी अनुग्रह आहे. हे वैशिष्ट्य आहे यांचं. यांचा अनुग्रह दिनही याच महिन्यात आहे आणि यांचा समाधी सोहळाही याच महिन्यात. वसंत पंचमीला नाग घाटावर तो येईल प्रसंग. ज्ञानोबरायांनी त्यांच्यावर अनुग्रह केला, दुसरा अनुग्रह. आणि तिसरा अनुग्रह याच तालुक्यात उत्तमपूर म्हणजे ओतूरला श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायाला बाबाजी चैतन्य महाराजांनी अनुग्रह दिला. 3 जन्म उत्सव, 3 समाधी उत्सव, नाही 3 अनुग्रह उत्सव आणि 3 समाधी उत्सव. आज जसा रेडेश्वराचा समाधी सोहळा आहे तसा आज शिवरात्रीच्या दिवशी चांगोबाचा समाधी सोहळा आहे. आजच त्रयोदशीची स्थिती त्यांची. आज द्वादशीचा क्षय आहे पण आजची त्रयोदशीचा आहे आणि म्हणून आज त्यांचाही समाधी सोहळा, रेडेश्वर महाराजाचा समाधी सोहळा आणि एक पुण्यतिथी उत्सव स्वानंद सुखनिवासी जोग महाराजाची पुण्यतिथी याच महिन्यात. विठ्ठल विठ्ठल 3 जन्म उत्सव, 3 अनुग्रह दिन आणि 3 समाधी सोहळे. त्यातले आज 2 समाधी सोहळे. आज रेडेश्वराचाही समाधी सोहळा आहे आणि आज पुनतांब्याला चांगदेव महाराजाचाही वद्य त्रयोदशी दिदली समाधी महोत्सव गोविंदी समर्पिला. आणि म्हणून आजच्या दिवशी 2दा फुलं टाकायची, एकदा रेडेश्वर महाराजाच्या नावाने आणि एकदा चांगोबाच्या नावाने. बीजेच्या दिवशी 2दा फुलं टाकायची, एकदा तुकोबरायाच्या नावाने आणि एकदा निळोबरायाच्या नावाने. कारण बीजेच्या दिवशी तुकोबराय वैकुंठ गमनाला गेले आणि ती स्थिती पाहून पुढे चलून निळोबरायाने सुद्धा बीजेचाच सोहळा त्याला. पण मग बीजेला जायचं का निळोबरायला म्हणून अगोदरची बीज
शुद्ध बीज निळोबार आहे, वद्य बीज टोकोबार आहे. म्हणून बीजेच्या दिवशी दोनदा फुलं टाकायचे. मला नाही वाटत ते कीर्तनकारांना काय माहित पित असेल म्हणून, बीजेलाच येतात का नाही देवाला माहिती. आणि षष्टीच्या दिवशी दोनदा फुलं टाकायचे, एकदा नाथ महाराजाच्या नावाने आणि एकदा जनार्दन पंत देशपांडे 40 गावकरी. एका जनार्दनी ते जनार्दन महाराज म्हणजे नाथरायांचे गुरु, या दोघांचा एकाच दिवशी समाधी सोहळा आहे. तसं आज रेडेश्वर महाराजांचा आणि आज चांगोबाचा समाधी सोहळा. विठ्ठल त्या निमित्ताने अभंग घेतलाय. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य तैसे प्रकाशले. धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निधान ज्ञानदेव. आजच्या अभंगात नामदेव महाराज ही चारही भावंड आपल्या कर्तृत्वाने स्वतःच्या हिमतीवर जगात कशी प्रकाशली, प्रसिद्धीला आली, कीर्तिमंत झाली, याचा खुलासा करतात. विठ्ठल मृत्यूलोकात आलेल्या माणसाने माघ राहू नये, पुढं राहावं. सध्या माघ राहायचे दिवस राहिले नाही. सदैव आपला समाजात आपण प्रकाशित झालं पाहिजे, समाजाच्या आपण संपर्कात असलं पाहिजे, समाजात आपण कीर्तिमंत झालं पाहिजे, नामवंत झालं पाहिजे. माघ राहायचे दिवस आहेत. काल एक एकादशीला म्हातारी पाया पडायला आली आळ पुण्यावरून. म्हातारीच वय 80, तिच्याबरोबर एक 35 वयाची एक माऊली असेल मुलगी. म्हणलं आजी कुठून आल्या? पुण्याहून आली. कशा आल्या? म्हणजे 2 व्हीलरवर आली. म्हणलं तुम्ही ना 80 वर्षाच्या आख फाउंडेशन हालत आहे तुम्ही? त्याने 2 व्हीलर मी नाही चालवली, माझ्या नातीने 2 व्हीलर चालवली. म्हणलं तुमची नात बाई माणूस असून 2 व्हीलर चालवती? महाराज 2 व्हीलरचं काय काढताय? ती विमान चालवती, ती पायलट आहे म्हणली. ती ज्ञानोबराच्या दर्शनाला आली सुट्टीवर. बाया विमान चालवायला लागल्यात आणि तुम्ही आज बिड्या फुकिता? कमाल झाली. हे काय मागं राहायचे दिवस आहेत काय? बाया पुढे गेल्या आणि गडी मागं राहिली. विठ्ठल म्हणून मागं राहायचे दिवस नाही. सध्या माणसाने समाजामध्ये प्रकाशित व्हावं, कीर्तिवंत व्हावं, नामवंत व्हावं, विख्यात व्हावं. हो, काही करा पण समाजात चमका, असं शास्त्र सांगतंय. गाडगे फोडान डोक्यात घाला पण समाजात चमका. कपडे फाडान लोकात प्रसिद्धीला या पण समाजात चमका. गाढवावर बसा पण समाजात चमका. घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्यात रासब आरोहणम शास्त्रात आलंय. पण येन केन प्रकारेन प्रसिद्ध पुरुष प्रसिद्धो भवेत. काही करा पण समाजात चमका. मागं राहायचे दिवस नाही. मराठी पाऊल पडते पुढे, रहा एक पाऊल पुढे. एबीपी माझं गाथ्यातलं नाही, माथ्यातलं सगळं. थोडक्यात सांगायचं असं की समाजात चमका, प्रकाशित व्हा. महाराज मग ठरलं आम्ही आता समाजात प्रसिद्धीला येणार, पण कोणत्याही अंगाने प्रसिद्धीला येऊ नका, आपल्या कर्तृत्वाने प्रसिद्धीला या. विठ्ठल प्रसिद्धीचे 4 प्रकार आहेत. समाजात मनुष्य 4 प्रकारे प्रकाशित होतो. कोणत्या 4 प्रकारे ऐकण्यासारखं? 1 उत्तम प्रकार, दुसरा मध्यम प्रकार, तिसरा अधम प्रकार आणि चौथा अधमातला अधम प्रकार. या 4 प्रकारे समाजात माणसं प्रकाशित होतात. यातल्या उत्तम प्रकारे प्रकाशित होतात आमचे साधू संत आणि खालचे 3 आपण 3त बसतो. उत्तम प्रकारे मनुष्य प्रकाशित कधी होतो? मध्यम प्रकारे समाजात मनुष्य कधी प्रकाशित होतो? अधम प्रकारे समाजात मनुष्य कसा प्रकाशित होतो? आणि अधमातला अधम प्रकारे मनुष्य प्रकाशित कधी होतो? तर आपल्या कर्तृत्वाने जर प्रकाशित झाला तर उत्तम प्रकाश. आपल्या बापाच्या नावाने जर आपल्याला लोक ओळखत असतील तर आपली प्रसिद्धी मध्यम प्रसिद्धी. आपल्या मामाच्या नावाने जर आपल्याला लोक ओळखत असतील तर ही अधम प्रसिद्धी. आणि आपल्या सासऱ्याच्या नावाने जर आपल्याला लोक ओळखत असतील अधमातली अधम प्रसिद्धी. विठ्ठल नीतिशास्त्रकार सांगतात उत्तमा आत्मनख्याता पितुख्याताश्च मध्यमाः कनिष्ठा मातुलाख्याता श्वशुराच अधमाधमाः. शास्त्रकार सांगतात आपल्या कर्तृत्वाने जो समाजात चमकतो उत्तम प्रसिद्धी, उभय लोकी उत्तम कीर्ती. देवचित्ती
समाजात प्रकाशित होतो. माणसाने कोणाचा टेकू घेऊ नये, स्वतः अशी लात माराव का पाणीच काढावं. हा, पाय मोडून नाही घ्यायचा, नाही तर तुमचं आडनाव पायमोडे पडेल बघा. आपल्या कर्तृत्वाने समाजात जो प्रकाशित होतो, समाजात चमकतो, कीर्ती म्हणतो तो उत्तम कीर्ती. उत्तमा आत्मनख्याता, आत्मन म्हणजे आत्मगुणांनी जो प्रकाशित होतो. आपल्या ठिकाणी एखादाच गुण असावा, एखाद्याही मताने मनुष्य निवडून येऊ शकतो, बरोबर आहे का? ऐका, आपल्या गुणाने मनुष्य प्रकाशित हो. एखादा का गुण असावा, पण आपल्या गुणाने प्रकाशित हो. लोकांचे गुण घेऊन काय फायदा? उत्तम उत्तमा आत्मनख्याता. आपल्या बापाच्या नावाने जर लोक ओळखत असतील, कोणाचं आहे, कोण आहे रे तू? मी अमुक अमुक. लक्षात नाही, तुझ्या बापाचं नाव सांग. हा, आता लक्षात आला, हा तू त्यांचा पोरगा आहे होय. बापाच्या नावाने जर आपल्याला लोक ओळखत असतील तर ही मध्यम प्रकाशितता आहे, मध्यम कीर्ती आहे. तुमचं काय नाव? मी अमुक अमुक चिमाजी गोमाजी कापशे. नाही लक्षात आलं, मग ते अमुक अमुक व्यक्ती माहिती का? हो हो, बस बस बस, ते माझे मामा आहेत. मामाच्या नाव, तू त्यांचा भाषा आहे होय? हो हो. मामाच्या नावाने जर आपलं नाव निघत असेल तर ती कनिष्ठ प्रसिद्धी, आधम प्रसिद्धी. काय नाव तुमचं? अमुक अमुक अमुक. काय ओळखलं नाही मी, ती अमुक अमुक व्यक्ती माहिती का? हो हो, मग त्यांचा मी जावई. काय लागा बडव्या, सासऱ्याच्या नावाने नाव पुढं आणतो. आधमातली आधम प्रसिद्धी. आजू काही सासऱ्याच्याच नावाने मत मागत येत. विठ्ठल मैं उनकी बहू, बसा घरी. अहो, आपल्या कर्तृत्वाने माणसाने पुढे यावं. त्यातले उत्तम प्रसिद्धी आमच्या संतांच्या वाट्याला आली की जे आत्मगुणामध्ये, आत्मगुणामुळे समाजात सूर्यप्रकाशासारखे प्रकाशने असे 3 जण होते अभंगाच्या पहिल्या शाळेत. तिन्ही देव जैसे परब्रह्म जेठाचे, तिन्ही देव जैसे परब्रह्म जेठाचे, तिन्ही देव जैसे परब्रह्म जेठाचे, तिन्ही देव जैसे परब्रह्म जेठाचे. जगी सूर्या जगी सूर्याचे प्रगटले, धन्य तो निवृत्ते, धन्य तो सोपान, धन्य तो निवृत्ते, धन्य तो सोपान. जगी सूर्याचे प्रकाशले, जगी सूर्याचे प्रकाशले, धन्य तो सोपान, धन्य तो निवृत्ती, धन्य तो. तिन्ही देव जैसे परब्रह्म जेठाचे, जगी सूर्य जैसे प्रकाशले, जगी सूर्य जैसे प्रकाशले. तिन्ही देव जैसे परब्रह्म जेठाचे, जगी सूर्य जैसे प्रकाशले, जगी सूर्य जैसे प्रकाशले. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य तैसे प्रकाशले. विठ्ठल विठ्ठल. तिन्ही देव कोणते? धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निधान ज्ञानदेव. हे निवृत्तीदेव महाराज, सोपानदेव महाराज आणि ज्ञानदेव महाराज आणि आदिशक्ती मुक्त ही 4 भावंड हे देवाचेच अवतार. कसं वर्णन आहे हे सांगावे सविस्तर. यांचे कोण कोण अवतार? बंधू त्रिवर्ग साचार आणि ते भगिनी. मग देव म्हणते ब्रह्मा होय, सोपान देव नेनसी काय, निवृत्ती शिव ज्योतिर्मय ज्ञानदेव ब्रह्म निघोट. आयसे ब्रह्मा विष्णू हर, मुक्ता येते मूळ माया साचार. तारावया चराचर कली माझी अवतरली. याला म्हणायचं तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. इंद्र म्हणे विष्णू भक्त थोर,
प्रत्यक्ष हे हरिहर, निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर हेही अवतार हरीचे असतात. तेणे देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगात प्रकाशले. कसं? सूर्यप्रकाशाप्रमाणे. सूर्याचा प्रकाश कोणाला तोंड पाहून प्रकाश देत नाही, सगळ्याला. तसं ज्ञानोबराय तुकोबराय यांचं संतांचं वाङ्मय ठराविक जातीसाठी नाही. आपल्याकडं आरक्षण आहे. हो, किती मार्क आहेत? 100. तुला किती? 50. मग तुला नोकरी, तू याच्या हाताखाली. हे आपल्याकडे असं उलट आहे. शान हे का हाताखाली, येडे पादावर. गोडा बांधून ठेवायचा, गाड वाकूनच रेस जिंकवायची. असं म्हणजे घाटातले बैल बांधून ठेवायचे, नांगराची बैल घाटात आणायचे. ह्या असायची चौकड मारा. पण यांचा ज्ञानोबराय म्हणतात, तोंड पाहून जसा सूर्यनारायण प्रकाश देत नाही, तसे यांनी कोणाला तोंड पाहून लोकांचं कल्याण केलं नाही. सगळ्यांना जगी सूर्य तैसे प्रकाशले. कोण? धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निदान ज्ञानदेव. काय कार्य त्यांचं? उपजताची ज्ञानी. त्यांनी तो प्रकाश कोणाकडे शिकून मिळवला? शिकून नाही मिळवला. ते उपजताची ज्ञानी. उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी, तैसी दशेची वाट न पाहता आणि वैसेची आगावा न येता, बाळपणीच सर्वज्ञतावरी तया ते उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून. हे वर्म यांच्या अवताराचं. आणि मग हे पाहिलं, आले लोटांगणी चांगदेव. आता चांगदेव लोटांगणी आले, मग काय वांगदेव मागं राहते का? त्यांनी सुद्धा यांना लोटांगण घातलं. प्रत्यक्ष पैठणी भटी केला वाद. मी अभंग सरळ सांगणार आहे, कारण आपल्याला पुढे समाधी सांगायची नाही. प्रत्यक्ष पैठणी भटी केला वाद. ब्राह्मणांसंग वाद घातला. रेड्यामुखी वेद बोलविला. रेडेश्वरांच्या मुखातून वेद वदविला. आणि समाजासाठी काय लिखाण केलं? संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी केली से मराठी. गीतादेवी. मग आता तुम्ही मलकापूरला न जाता, अक्कलकोटला न जाता, शिर्डीला न जाता, यांच्याकडेच चला. नामा म्हणे सर्व सुकृती लाहिजे, एक वेळा जायजे. गुजरातला त्या बाईच्याकडं, ती बाई होती कोणतरी, पोरं बिरं द्यायची, जणू मेली का ती म्हातारी. हा जरा मला जायचंय तिच्याकडे म्हणून म्हणतोय. विठ्ठल विठ्ठल. येडे तुम्ही. रत्न पारखी नाही, निवळ गाजर पारखी. काय किंमत कळते तुम्हाला? वाङ्मय का त्यांच्याकडे? असं वाङ्मय का? अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी. एका एका ओवीहून जीव ओवळून टाकाव. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एक तरी ओवी आण. वाङ्मय का? तत्वज्ञान आहे का? कोणाच्याही मागं निघत नाही म्हणले. ते खाल्ल्या, त्यांनी ट्रिप काढली, मग जावंच लागेल. आता काय सांगा. त्यांनी ट्रिप काढली मसन वाट्यात, लाकडा सगळं ठोकाटे. येतो का? गवऱ्याचा खर्च सुद्धा केलेला आहे. काही लोक कोणा मागे निघत आहेत. मग तुम्ही रत्न पारखी नाही, निवळ गाजर पारखी. विठ्ठल कुठेही जाऊ नका. नामा म्हणे सर्व सुकृती लाहिजे. आणि ही संत मंडळीच्या गावात आहे. जाशी तरी जाई संतांच्या गावात. जाशी तरी जाई संतांच्या होय लावे सावा ते म्हणा. नामा म्हणे सर्व सुकृते लाहिजे. सर्व सुकृते लाहिजे. सर्व सुकृते लाहिजे. एक वेळा झाले अलंकापुरा. पुंडलिक वरदारी
अंतर्निष्ठ ज्ञान तरी संताशी शरण रिगिजे भावे हेची भक्ती ज्ञान वैराग्याचे निधी विवेकेशी बुद्धी नांदो माझी. जगत्त्रयाचं जीवन संपूर्ण जगत हे जगत्त्रय ज्या ज्ञानाच्या आधारावर जीवन जगतंय असं अंतर्निष्ठ ज्ञान योगी यांच्या तुमच्या आमच्या हृदयाचं जे अंतर्निष्ठ ज्ञान आणि ते जर ज्ञान मिळवायचं असेल तरी संताशी शरण रिगिजे भावे तरी तनु मनोजेवे चरणाशी लागावे अगरवता करावे आणि मग अपेक्षित आपुले. संताशी शरण रिगिजे भावे मग कुठं जावं कुठं जाऊ नका. हेच भक्ती ज्ञान वैराग्याचे निधी. हे चारी भावंड रेडेश्वर महाराज यांच्याकडेच हे ज्ञान सापडल. नामदेव महाराज म्हणतात माझ्या बुद्धीने हा विवेक करावा. कोणाच्याही नादी न लागतं यांच्याच नादी लागावं. विवेकेशी बुद्धी नांदो माझी. माझ्या बुद्धीने विवेक करावा आणि यांच्या पायाजवळ नांदावी. श्री संत ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराज सोपानदेव मुक्ताबाई जन्माला आल्या. यांना समाजात घ्यावं म्हणून आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. देहांत प्रायश्चित्त घेतल्यावर आळंदीला परत दुसऱ्या दिवशी ब्रह्मसभा भरली. निवृत्तीनाथाने सगळ्या ब्रह्मसभे पुढे पदर पसरला. निवृत्ती म्हणे आम्हा कवन गती सांगावे श्रीमंती विचारोणी. सर्व ब्रह्मवृंदाने विचार करून सांगावं आमची काय गती. आणि मग म्हणती सकळ द्विज जावे जी प्रतिष्ठाना ते थोडी पत्राना वंद्य करू. सगळ्या आळंदीच्या ब्रह्मसभेने निर्णय द्या आता देहांत प्रायश्चित्त आम्ही दिलं पण तुम्हाला शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला जावं लागेल. मग ही ब्रह्मसभा चुकीचीच झाली. असं रंगनाथ महाराज परभणीकर सोनू मामा दांडेकर निवृत्ती महाराज वक्ते यांनी सगळ्यांनी लिहिलंय. का यांना जर पैठणलाच शुद्धीपत्र आणायला पाठवायचं होतं तर मग यांनी यांच्या आई वडिलाला तरी देहांत प्रायश्चित्त द्यायचं काय अधिकार आहे. यांनी यांच्या आई वडिलांनाच सांगायला पाहिजे होतं आमचे जे निर्णय होणार नाही तुम्ही पैठणला जा. कदाचित ज्ञानोबरायांचे आई वडील वाचले असते पण यांनी आई वडील मारायला एक सभा घेतली ते मारले. देहांत प्रायश्चित्त दिलं मग म्हणतात पैठणला जा. असं म्हणजे पक्षात तर घेतात पण मंत्रीपद द्यायचं नाही असं बर. आणि मग म्हणते सकळ द्विज जावे जी प्रतिष्ठाना तेथुनी पत्र आणा वंद्य करू. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे ठीक आहे. आणि मग ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराज सोपानदेवानी मुक्ताई जावोनी राहिले भोगावती तीरी. पैठणला 32 तीर्थ आहेत. त्या 32 तीर्थातलं एक भोगावती तीर्थ आहे. आणि नाथाची समाधी कृष्ण कमला नावाच्याच तीर्थावर आहे. कृष्ण कमला तीर्थी चरण नाथाचे उद्धरी जगाचे महादोष कलिदोष. आता हे सगळं प्रकरण पैठणला सांगू इथं. नाथांची समाधी कृष्ण कमला नावाच्या तीर्थावर ध्यान धरा. हा निळोबरायचा म्हणजे कृष्ण कमला तीर्थी चरण नाथाचे उद्धरी जगाचे कलिदोष महादोष. आणि मग हे भोगावती तीर्थावर जाऊन राहिले भोगावती तीरी. तीर्थयात्रावरी संपादिली. तिथं विठ्ठल पंताचे मामा कृष्णाजी पंत देवकुळे यांच्या घरी उतरले. कृष्णाजी पंताने यांना बसवलं. काय म्हणणं आहे हे आळंदीच्या ब्राह्मणांनी पत्र दिले आणि पत्रात असं लिहिलं होतं की यांना शुद्धीपत्र द्यायचं की नाही हा न्याय निवडा पैठणकरांनी करावा. मग कृष्णाजी पंत म्हणजे बाळांनो तुम्ही माझ्याकडे मुक्कामी थांबा मी तुम्हाला शुद्धीपत्र मिळवून देणार. आणि चारही भावंड त्यांच्या घरी मुक्कामाला राहिले. आणि मग सगळे हे माघ महिन्याच्या सुरुवातीला तिथे गेले होते. आणि गेल्यानंतर फाल्गुन मागच्या हळदीचा महिना कोणता पौष का पौष महिन्याच्या शेवटी गेले असतील. आणि माघ महिन्यात सुरुवातीला सगळ्या पैठणच्या पंचकृषीत बातमी पसरली. फार देवगिरीला बातमी गेली. देवगिरीला अतिशय गाढे विद्वान होते. त्यांचं नाव आहे बोपदेव. विदर्भात त्यांचा वर्धा जिल्हा आहे. आता गावाचं नाव घाईघाईने आठवायचं नाही. वर्धा जिल्ह्यातलं त्यांचं गाव. आणि बोपदेवांना प्रमुख न्यायनिवाडा करण्यासाठी बोलवलं आणि ब्रह्मसभा घ्यायचं ठरवलं. पण असा निर्णय आहे संन्याशाची मुलं आणि शुद्धीपत्र मागायला आली. हे तर कधी घडलं नव्हतं असं. मग ती ब्रह्मसभा पाहायला संपूर्ण त्या परिसरातून त्याला खडकी शहर परगणा म्हणतात. त्याचं पहिलं नाव खडकी शहर नंतर झालं औरंगाबाद आणि आता संभाजीनगर. मग ते सगळं संभाजीनगर जिल्हा इकडं नगर जिल्हा नगर खाली बीड त्या बीड परगणा खडकी शहर परगणा नगर परगणा जालना परगणा सगळ्या परगण्याची माणसं देवगिरीचं या त्यावेळेस काय आपल्यावर हिंदूंचं राज्य होतं मुसलमानांचं नव्हतं. देवगिरीला यादवराय सगळी मंडळी ब्रह्मसभेला आली. तिथी ठरली माघ महिना शुद्ध पक्ष वसंत पंचमी या दिवशी. काही नाही आमोशाला स्टेटस ठेवली. ज्ञानोबरांनी रेडेश्वरावर अनुग्रह आमोशाला केला. कारण महाराज लोकच येडी आहेत. महाराज काय अभ्यास नाही करायचा काय नाही करायचं
बघायचं नाही, काय नाही काय नाही. की पंचमीला, वसंत पंचमीला घडलं नाही. आणि मग नाग घाटावर, गोदावरीच्या काठावर नाग घाटावर ब्रह्मसभा बसली. ब्रह्मसभा कशी बसायची नाही, कोणी कुठं बसायची नाही. ब्रह्मसभेत कीर्तनात बसायचे नियम येतो. हो, आता कीर्तनात बसायचे नियम म्हणल्यावर बरेच जण मांड्या सावरायला लागले. असू द्या. काय काय कीर्तनात 2 पायावर बसत आहेत, पुढं फक्त तांब्याच मांडायचा राहिला बघा. काय करावा. काय काय तर पंगत जशी बसणारी त्याच धोरणाने बसत, जय विठ्ठल झाला का तिथंच फिरायचं असं. काय करावा. ब्रह्मसभा बसली. ब्रह्मसभेत 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, प्राकृत संस्कृत वाङ्मय ज्यांचं पाठ असे प्रमुख बोपदेव. बोपदेवाचं उच्च आसन, त्यांच्या पुढे एक चोपदार, त्याच्या हातात धर्मदंड. बोपदेवाच्या पाठीमागं चतुर्वेदी, 4 वेद ज्यांचे पाठे, त्यांच्या मग त्रिवेदी, 3 वेद ज्यांचे पाठे, त्यांच्या मग द्विवेदी, 2 वेद ज्यांचे पाठे, त्यांच्या मग एक वेदी, त्यांच्या मग 12 शास्त्री, त्यांच्या मागच्या ओळीला ज्यांचे 12 शास्त्र पाठेत अशी, त्यांच्या पाठीमागं 18 पौराणिक, 18 पुराण ज्यांची पाठे, आणि त्यांच्या पाठीमागं प्राकृत वाङ्मय ज्यांचं पाठे अशी, आणि त्यांच्या पाठीमागं बिड्या वाढणारे, गांजा भोकणारे, तंबाखू चोळणारे, निहार, पाय लांबून बिंबून जोरदार कार्यक्रम, तंबाखू खाऊन, कीर्तन ऐकून, थोकून, बिडी वडून, जोरदार कार्यक्रम असा. इथले सोडून मांडवातले धरून असा सगळी ब्रह्मसभा भरली. आणि या ब्रह्मसभेपुढं ही 4 भावंड तोंडाला हात लावून, हो, मोठ्या माणसापुढं हात लावून बोलायचा हा नियम जुना. आपली थुंकी त्यांच्यावर ओढली नाही पाहिजे. 4ही भावंड तोंडाला हात लावून अशी उभी. आणि या भावंडाच्या बघा 2च माणसं उभी. एक कृष्णाजी पंत देवकुळे, हे विठ्ठल पंताचे मामा, आणि एक भोजलिंग काका, हे सुतार समाजाचे संत. हे पैठण, आपेगाव, साष्टी, पिंपळगाव, पांचाळेश्वर, हे गोदावरीच्या काळात. ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वर. या पांचाळेश्वरला सुतार समाजाचे एक साधू गेले, यांची समाधी आळंदीत. भोजलिंग ज्याची समाधी आळंदी, ज्ञानराजबोधी 3 झाला. ते भोजलिंग काका तिथंच, ते सिद्धेश्वर त्यांच्या स्वप्नात गेले. भोजलिंग काका, माझी सेवा सोडा. अहो, पण तुमची सेवा, ते काही बोलू नका. तुम्ही माझी 4 भावंड आळंदीची आलेली, त्यांच्या पाठीमागे उभे राहा. आणि मग भोजलिंग काका आणि कृष्णाजी पंत देवकुळे 2च माणसं उभी, 2च जबाबदारी आज उभे. अशी ब्रह्मसभा भरलेली. आणि मग पत्र दिलं त्यांच्या पुढं. पत्र वाचून या सकळा झाले श्रुत, संन्याशाचे पुत्र कळू आले. कुतूहल वाटलं की काय न्यायनिवाडा आलाय, काय न्यायनिवाडा आलाय. तर न्यायनिवाडा विचारला की ही संन्याशाची मुलं आहेत आणि यांना शुद्धीपत्र द्यायचं की नाही, यांना जातीत घ्यायचं की नाही. सगळी सभाच ओरडली. नाही प्रायश्चित्त उभयता कुळभ्रष्ट, नाही प्रायश्चित्त उभयता कुळभ्रष्ट, बोलियले श्रेष्ठ पूर्वापार, कैचे प्रायश्चित्त श्रीपादाच्या पोरा, जे कीजे परिहारा दंडोनी दोषा, दोषांचा दंडन करून परिहार करायचा. आणि श्रीपाद म्हणजे संन्याशाच्या पोराला. आणि प्रायश्चित्त सगळी ब्रह्मसभा, प्रायश्चित्त नाही, धिक्कार असो, धिक्कार असो. यांचं आईचं कुळ भ्रष्ट आहे, यांचं बापाचं कुळ भ्रष्ट आहे. संन्यासाश्रम करून ग्रस्ताश्रम, आणि 4 मुलं झाली. यांच्या बापाचा धिक्कार असो, त्याच्या कुळाचा धिक्कार असो, यांच्या आईचा धिक्कार असो, यांच्या आईच्या कुळाचा. नाही प्रायश्चित्त, यांना प्रायश्चित्त अजिबात प्रायश्चित्त नाही. उभयता कुळभ्रष्ट, यांची 2ही कुळ भ्रष्ट आहेत, आईचं आणि बापाचं. बोलियले श्रेष्ठ पूर्वापार, मोठी मोठी माणसं बोलायला लागली. आणि मग धर्मदंड भोपदेव बसली होती, त्यांनी धर्मदंड उभा करायला लावला. धर्मदंड उभा केला का सभा शांत झाली. ज्ञानोबराच्या सोहळ्यात चोपदार बाबांनी जर काठीवर केली तर सगळी सभा शांत राहते. बघा, चोपदाराचा एवढा अधिकार राहतो. चोपदार विनेकरी महत्वाचा घटक राहतो महाराज. आता गावगावात दिंड्यात चोपदार, आता हे उगा आपले वारकरीत म्हणून बरं येतं. आता गावगावचे चोपदार निवळा आंबाबाईच्या आरादेवानी ते माळा वेळा घातलेले अमुक तमुक, ते कीर्तनात नसते. मग सावळा गे चिमणा माझा गवळणीत खेळे राजा. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबराच्या सोहळ्यात चोपदाराने काठीवर गेली का वारचा टाळा असा वर राहणार स्तब्ध. तसं धर्मदंडवर केला धर्मसभेचा. धर्मदंडवर केला का सगळे राजदंडापेक्षा धर्मदंडाला प्राधान्य आहे. हो, धर्मदंडवर केला, सगळी सभाच थांबली. मग कृष्णाजी पंत ते बी शास्त्र शिकलेले होते. त्यांनी सांगितलं शास्त्र कोणाला म्हणतात, ते जीवाच्या कल्याणाकरता प्रवृत्त झाले.
जे जीवाला जर मारायला निघालं त्याला काय शास्त्र म्हणतात? आणि यांच्या आईबापांची चूक असेल तर त्यांनी ती भोगली. या मुलांना कशाला त्रास द्यायचा? हा, अजिबात नाही. यांना धर्मशास्त्राचा काहीतरी न्याय निवाडा दिलाच पाहिजे. आणि मग बोपदेवाने सांगितलं, या एक उपाव असे शास्त्र मते, यांना एकच अधिकारी काय? अनन्य भक्ती ते अनुसरावे. यांना कर्माचा अधिकार नाही, यांना लग्नाचा अधिकार नाही, यांना यजन याजन अध्ययन अध्यापन दान आणि प्रतिग्रह हे षडकर्म सांगितलीत गृहस्थी माणसाला. यांना षडकर्म करण्याचा अधिकार नाही. फक्त यांना अनन्य भक्ती ते अनुसरावे. यांना भक्ती करता तेही तीव्र अनुतापे करावे भजन. गोखर श्वान आणि वंदोनिया. जनावराच्या पाया पडायचं, श्वान कुत्र्याच्या पाया पडायचं, गाढवाच्या पाया पडायचं. आणि वंदावे अंत्यच ब्रह्म भावनेशी. चतुर्थ वर्णीय जी लोक आहेत त्यांच्या यांनी पाया पडायचं. एवढीच यांना फक्त भक्तीचा अधिकार. भक्तीचा अधिकार म्हटल्यावर ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराजाला असा आनंद झाला. भक्तीचा, अशी भक्ती करू, अशी भक्ती करू की तुम्हा वैदिकांना कोणीही विचारणार नाही. भक्ती केली ख्यात ज्ञानदे, भक्ती केली ख्यात ज्ञानदे, भक्ती केली ख्यात ज्ञानदे, भक्ती केली ख्यात ज्ञानदे. नामा म्हणे यांनी तारिले अतीत, नाम म्हणे यांनी तारिले अतीत, नामा म्हणे यांनी तारिले अतीत. नाम म्हणे यांनी तारिले अतीत. भक्ती केली ख्यात ज्ञानदे, भक्ती केली ख्यात ज्ञानदे. भक्ती केली ख्यात ज्ञानदे, भक्ती केली ख्यात ज्ञानदे. तुम्हाला भक्तीचा अधिकार. ज्ञानोबराय म्हणजे अशी भक्ती करीन की इथून पुढं वारकरीच सगळे तयार करीन महाराज. बघा ना गाव गाव. आता तुम्हाला काय ऋग्वेद माहिती का, यजुर्वेद माहिती का? इथं कोणाच्या घरी वेद आहे तर सांगता का? माझ्या घरी वेद आहे. कोणी हात वर करा आणि 1 रुपया बक्षीस घेऊन जा. पण इथं बसलेल्यापैकी कोणी सांगा माझ्या घरी गाथा नाही म्हणून, माझ्या घरी ज्ञानेश्वरी नाही म्हणून, माझ्या घरी हरिपाठ नाही म्हणून. प्रत्येकाच्या घरी गाथा, ज्ञानेश्वरी, हरिपाठ हे तुमचे वेद आणि तुम्ही सुखरूप राहा. आम्हाला भक्तीचा अधिकार, भक्तीच करणार. मग तेवढ्यात एक जणांनी विचारलं, ए तुमचे नावं काय आहेत रे? नावाची नवाई केली विप्री. विप्री म्हणजे ब्राह्मण. ए थोरल्या तुझं काय नाव? म्हणजे माझं नाव निवृत्ती. निवृत्ती नाव आणि प्रवृत्ती बांधला. तुझं नाव निवृत्ती, मग तू तुझी आत्यंतिक निवृत्ती का नाही करून घेतली? मेला का नाही? हा, कशाला या शुद्धीपत्राच्या प्रवृत्तीत पडला? 2 नंबर काय गोरगोमठ बाळे. ज्ञानोबराय सामान्य नव्हते. ज्ञानोबरायच्या पायावर सामुद्रिक चिन्ह होते. सामुद्रिक चिन्ह म्हणजे स्वस्तिक, शंख, चक्र, गदा, पद्म. आळंदीला जर आले तर माऊलीच्या मंदिरात आले का विना मंडपात या. समाधीच्या पुढं पाहिलं की उजव्या हाताला गुलाबराव महाराजांनी ज्ञानोबरायचा फोटो काढलेला आहे. गुलाबराव महाराज अंध होते, त्यांना दिसत नव्हतं. प्रज्ञाचक्षु त्यांचं नाव. हो, पंचलतिका नावाचा अवतार. पंचलतिका नावाची एक गोपी आणि त्या गोपीचा अवतार गुलाबराव महाराज. त्यांना श्रीधर्म होते. आता ते काही लय बारीक सांगण्यासारखं आहे. ते अंध होते. जगद्गुरु तुकोबरायचं चरित्र लिहिलेलं आहे. काय नाव त्यांचं? पांगारकर, लरा पांगारकर. लरा तसं तर मैपती महाराजांनी लिहिलं, पण त्यांचाच अनुवाद यांनी केला. लरा पांगारकर माऊलीच्या समाधीला अभिषेक करत होते आणि हातात अंगठी होती आणि अंगठीने समाधी चोळत होती. आणि गुलाबराव महाराज नगरखान्यात बसले होते माऊलीच्या. तिथून ओरडले, ते अभिषेक बंद करा. माऊलीच्या डोक्याला या लरा पांगारकराची अंगठी ऋतू राहिली. वा, अंध माणसाला दिसली यांच्या हातात अंगठी. आणि लरा पांगारकर पूजा करतात. तिथून ओरडले. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज. एवढी भक्ती होती गुलाबराव महाराजाची ज्ञानोबरायावर. आळंदीकडून ते लघवीला आणि संडासला, आळंदीत कधी बसलेच नाही. लघवीला आणि संडासला सकाळी एकदा ते बाहेर जायचे. आळंदीत रात्री मुक्काम करत नसायचे. मुक्कामाला आळंदीपासून बाहेर जायचे 2 कोस. लघवी शौचालय एकदा तिथं केली तर तिथून परत यायचं, संध्याकाळीच बाहेर जायचं. आळंदीला लघवी शौचालय सुद्धा बसत नव्हते. आता माऊलीच्या मंदिरात तंबाखू खाऊन थुकत येत. आता काय सांगावं तुम्हाला महाराज. देव देते काढून, त्याला ठेवणार नाही म्हणा, असू द्या. आणि मग आळंदी ते तिकडून निघाले आणि कुंभारा गाढवत चालली होती. कोणाची पराठाची तरी अशी गाढवत चालली होती.
गुलाबराव महाराजाला कोणीतरी सांगितलं, महाराज थोडं बाजूला सरका, पुढून गाढवा आली, पुढून आळंदीकडून आली, हो थांबा दंडवत घालू द्या. आळंदीकडून येणाऱ्या गाढवाला ते दंडवत घालायचे. विठ्ठल गुलाबराव महाराजांनी ज्ञानोबराचा फोटो काढलाय, त्याच्यात स्वस्तिक रथ असे गदा शंख चक्र गदा पद्म असे ज्ञानोबराचे. हे बाळा तुझं काय नाव? म्हणजे माझं नाव ज्ञानदेव. ज्ञानदेव अर्थे ज्ञानाचा दिवस हा तो पतित वेश बाळकाचा. ज्ञानदेव शब्दाचा अर्थ होतो ज्ञान सूर्य, आणि तू असा पतितासारखा का दिसतो? 3 नंबर तुझं काय नाव? म्हणजे माझं नाव सोपान. सोपान अवघडला प्रत्यवाई. सोपान शब्दाचा अर्थ होतो शिडी. तीरे संस्कृताची गहने तोडून शब्दे सोपाने रचिली धर्मनिधाने निवृत्ती दे. सोपान म्हणजे शिडी. हो, वरच्या मजल्यावर जा. कुठून? आपण इकडं सोपाने. सोपान म्हणजे शिडी. मग तुझं नाव सोपाने, मग तू असा नीट वर जा ना, खाली काय राहिला? काय करावं या ब्राह्मणाला? आणि मुली तुझं काय नाव? म्हणजे माझं नाव मुक्ता. मग तुझं नाव मुक्ताबाई, तू अशी बद्धाबाई कशी दिसते? मुक्ताबाई आणि मुक्तीची सुराणी, ज्ञानदेवानी पातित्य भोगी, अशी या 4ही भावंडाच्या नावाने हेडाळणं सुरू केली त्या ब्राह्मणांनी. बोपदेव ऐकतात आणि मागं बसलेली ब्राह्मण नाव ठेवू लागले. माग कृष्णाजी बंद देव कळवते, ओ कशाला बोलताय तुम्ही यांना? अरे नकळेची महिमा कदाही कोणाचा, नये बोलोवाच्या हेळसोनी. कोणालाही टोचू नका बोलत जाऊ, त्याचा महिमा काय असेल? अष्टावक्रांनी आखी सभा हरवली होती का नव्हती जनकाची? जनकाच्या सभेत अष्टावक्र आले तर सगळी सभा असली, अर्धा तास असली सभा, हसून थांबल्यावर ते पाऊण तास असले. मग तर सगळी सभाची आश्चर्यचकित झाली. तुम्हाला हसायला काय झालं? अष्टावक्र म्हणले, पहिले तुम्ही हसलेत, हे का हसले सांगा? म्हणजे तुमचं 8 ठिकाणी वाकडं अंग पाहून हसलो. आता तुम्ही का हसले? ते मला वाटलं ज्ञानी लोकांची सभा आहे, पण इथं चटच चर्मकारच बसले म्हणजे सगळे, म्हणून मी हसलो. गपच झाले, बोललेच नाही पुढं काय. हो, अरे नकळेची महिमा कदाही कोणाचा, नये बोलवाच्या हेळसोनी. दीक्षादानी ऐसे भासती लोचनी, पैशून्य वचनी काय काज. हो, नये गुणदोषी चित्त ठेव. कोणाच्या गुणदोषावर आपण चित्त ठेवू नये. ही बाळं काही अनुग्रहित असतील. अहो कोणा ते म्हणायचे अनुग्रहित, अहो यांचं वय का अनुग्रह घ्यायचं, आणि यांना जाते का शुद्ध? यांची जातही, यांचा जन्मही शुद्ध नाही, आणि हे वयातही आलेले नाहीत अजून, आणि यांना काय शुद्धीपत्र द्यायचं? कृष्णाजी पंत म्हणले, वयावर जाऊ नका. अहो जानकी स्वयंवरी श्रीराम बाळरूप. जानकीच्या लग्नात, जानकीच्या स्वयंवरात श्रीराम परमात्मा बाळरूपात आले होते, आणि तिथं धेंड्याच्या धेंड बसली होती रावणासारखी, ज्यांना धनुष्य उचलेला. बऱ्याच जणांनी उचलायचा प्रयत्न केला, अशा दंड ठोकटून पण उचलला नाही. रावणाने उचलला तर आंगोर घेऊन पळला. रावणच मरत होता. सीतामाई आली, डाव्या हाताने धनुष्य उचलून ठेवला. रावण म्हणला, इथं तर मी तर विनापारा करायच्या लायकीचा, ज्या सीतेसंग लग्न करायला आलोय ते धनुष्य तिने डाव्या हाताने उचललं, ते धनुष्य माझ्या अंगोर पडलं तर मला उचलता उचले ना. ह्या सीतेसंग आपल्याला नाही लग्न, ही माझी आजा सासू शोभती म्हणले, आणि मी लग्न करायला आलो म्हणले. आणि त्या स्वयंवरात श्रीराम बाळरूप, लोक त्यांच्या ज्यावेळेस बाळरूप श्रीराम धनुष्य उचलायला गेले, लोक म्हणले रावणाला उचलला ना, हे कार्ट काय उचलणार आहे? पण भंगोनिया चाप परिणिली सीता, त्या शिवधनुष्याचा भंग करून ज्याने सीतामय्याशी लग्न केलं, या वयावर जाऊ नये कोणाच्या. तैसाची वामन, बटुरूपी वामन, त्रिपाद भूमी. बटुरूपी वामन त्या यज्ञामध्ये प्रगट झाले, आणि लहान वयावर जाऊ नका. त्यांनी 3 पावलात मागोनी आक्रमी आवनी भूमी, सगळं भूमी त्यांनी आक्रमण घेतली महाराज. तैसाच प्रल्हाद दैत्याची वंशी. प्रल्हादही वयाने लहान होता, पण तो झाला तो वैष्णवाशी अग्रगण. म्हणून वयावर कोणाच्या जाऊ नये, आणि कोणाच्या जन्मावर जाऊ नये. हे कोण्या जातीचं आहे आणि कोण्या जन्माचं आहे अजिबात नाही. त्याला 2 उदाहरणं दिलेत. मर्कट योनीशी जन्मला हनुमंत, प्रताप अद्भुत अंगी त्याच्या. मारुतीरायाचा योनी चांगली होती का? माकडाच्या योनीत जन्मले, जन्माने चांगले होते, पण काय प्रताप आहे मला. जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. इकडे एखाद्याने गंज पेटीले तर अख्खं गाव शिव्या देतंय. या बाबाने अख्खं गाव जाळलं तर तुकाराम महाराज त्याला धन्यता देतात, आहे का नाही? न्याय निवाडा आहे का आता? जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. घटा माझी जन्म, अगस्ती महाराजाचा जन्म गाडग्यात झाला, पण प्राशिला सागर, सगळा सागर प्राशन केला अगस्ती मुनीने. हा श्रीकृष्ण उक्ती सागरा अगस्तीची दुसरा ज्ञानोबराय म्हणतात. घोट भरोप आहे एक सरा अघवे याचा. घटा माझी जन्म प्राशिला सागर, पाहतो द्विजवर अगस्ती मुनी.
आणि म्हणून कोणाच्या वयावर आणि कोणाच्या जातीवर जायचं नाही. तसं या बाळांच्या वयावर जाऊ नका, जाती जाऊ नका. हे अनुग्रहित बाळा असतील, ज्ञानी बाळा असतील. श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होणे मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे, त्याला वडील बनावं, त्याच्या वयावर जाऊ नये. हे विधी विनयादिकी वडील जे लोकी तया ब्राह्मणाची निकी पायकी की जे असं आहे. हे विधी विनयादिकाने वडील आहेत, त्यांच्या वयावर जाऊ नका. ज्ञानी बाळ आहे म्हणले ज्ञानी बाळ. अहो मग नावाप्रमाणेच ज्ञानी. कृष्णाजी पंत म्हणतात या बाळाचं नाव ज्ञानेश्वर आहे, हा ज्ञानीच आहे. असं म्हटल्यावर ते एक ब्राह्मण म्हणला काय बोलता, नावाप्रमाणे ज्ञानी असेल हे कशावरून का. तो पाहतो गैब्या कोळी चाललाय, त्याचे 2-3 नाव आहेत. वाकोबा कोळी त्यांचंच नाव, काळोबा कोळी त्यांचंच नाव, गैबीराया सत्यबळे बोध गैबीराया केलं. हेच गैबीराय यांचे मालक रेडेश्वराचे. तो गैब्या कोळी चाललाय म्हटले. आणि त्याच्या इकडे एक रेडा आहे, त्या रेड्याचं नावही ज्ञानेश्वर आहे, पण तो आवडीने त्याला ज्ञान्या म्हणतो. मग महिषी पुत्र आणि नामे म्हणती ज्ञान्या, तरी तो काय प्रज्ञा होईल शीळ. यांचं नुसतं नाव ज्ञानेश्वर आहे म्हणून हे ज्ञानी असं कशाहून ठरल. त्या गैब्या कोळ्याचा, वाकोबा कोळ्याचा किंवा काळोबा कोळ्याचा जो रेडा आहे, त्या रेड्यालाही लोक आवडीने ज्ञान्या म्हणतात. मग काय तो ज्ञानशीळ आहे का. ज्ञानोबा म्हणले ज्ञानशीळ का नाही होणार. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, ज्ञानदेव म्हणे तोही माझा, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, ज्ञानदेव म्हणे तोही माझा. वेगळीक आम्हा तया नाही, वेगळीक आम्हा तया नाही, वेगळीक आम्हा तया नाही. होता ज्ञानराशी आत्मा माझा. का त्यावर रेड्याचं नाव ज्ञानी आहे. मग काय तो ज्ञानशीळ आहे का. ज्ञानोबराय म्हणतात जिथं जिथं आत्मतत्व आहे ते आत्मतत्वाला ज्ञान सोडून राहत नाही. हो ते ज्ञान त्याचं स्वरूपच आहे. द्यातृज्ञाविहीन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे. आत्मतत्व हे ज्ञानमयच आहे, पण अविद्येच्या नादी लागल्यामुळं आपल्याला त्याची ज्ञान प्रकाशितता दिसून देत नाही. तसं या उपाधीचा आश्रय केला यांनी, म्हणून हे अप्रज्ञाशील दिसतात. नाही तर हे रेडेश्वर महाराज हेही ज्ञानशील आहे, त्यांचा माझा आत्मा एकच आहे. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळे कामा तया नाही. मग ब्राह्मण म्हणले का हो, त्यांचा आणि तुमचा आत्मा जर एक असेल तर तुमच्या पाया जर काटा टोचला तर तुमच्या डोक्यापर्यंत वेदना उमटते, पायी काटा निहटे, ते व्यथा जीवी उमटे. मग जर तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुमच्या व्यथा डोळ्यापर्यंत, शेंडीपर्यंत जाते. मग त्याची ताडणे तुझ येते वेदना की पावसी घातना त्याची घाते. हा दाविशी चमत्कार तरी तू ज्ञानेश्वर, अन्यथा उत्तर न बोलो काही. मग जसं तुमच्या पायात काटा टोचल्यावर तुम्हाला इजा होत्यात, तसं त्या रेडेश्वराच्या जर पाठीवर एखादा आसूड ओढला तर तुम्हाला वेदना होतील. ज्ञानोबा म्हणले का नाही होणार, त्यांचा आमचा आत्मा एक आहे. आणि म्हणजे मग हे आणा आसूड, आणा त्या गैब्या कोळ्याचा, वाकोबा कोळ्याचा किंवा काळोबा कोळ्याचा, आणा तो रेडेश्वर. आणि ते रेडेश्वरी तिथं सभेत आणले. आणल्यानंतर कोण मारतंय, त्यातला एक ब्राह्मण थांबा थांबा, एतत् कार्य मत हस्ते संपादन होईल. म्हणले का यावत आयुष्य मम भार्येला ताडन प्रसंग कधी मम जीवनामध्ये आला नाही. या उपरी मम भार्येनेच मद हस्ते मजला ताडन केलेलं आहे. शतशः अत सहस्रशः. आता काय करा, म्हणजे बायकोच्या हातानेच मी 100 वेळा मार खाल्लाय, अजून बायकोला कधी मारायचा योग आला नाही. पण आता मला कधी कोणाला मी मारलं नाही तर माझ्या हाताने हो दे कार्य. आणि मग त्याने शेंडी बांधली, जानू आवरलं, 16 पांघरलं होतं, ते 16 आवरून धरलं, हातात आसूड घेतला. मारित आसूड मैशियाचे पाठी, मारित आसूड मैशियाच्या पाठी, आसूड मैशियाचे पाठी, मारित आसूड मैशियाचे पाठी. तोची वळ उठी ज्ञानदेवा, भगवतोची वळ उठी ज्ञानदेव, भगवतोची वळ उठी ज्ञानदेव. anoनी म्हैसा मारिती शेपुटी, anoनी म्हैसा मारिती शेपुटी, anoनी म्हैसा मारिती शेपुटी, anoनी म्हैसा मारिती शेपुटी. भगवतोची वळ उठी ज्ञानदेवा, भगवतोची वळ उठी ज्ञानदेव, भगवतोची वळ उठी ज्ञानदेव. एक प्रमाण नामदेव महाराजाचं एक निळो भरायचं सारखीच प्रमाणे उत्तरार्धात सारखाच. इकडे बघतो तोची वळ उठी ज्ञानदेवा, तिथं निळो भरायचं तव तोची वळ उठी ज्ञानदेवा. महिषाच्या पाठीवर रेडेश्वराच्या पाठीवर कडाड दिशे असून त्या ब्राह्मणाने ओढला का ज्ञानोबरायच्या पाठीवर 3 बोटाच्या चाटीचा चट्टा उमटला. तिरडत निघालं, ज्ञानोबराय चक्कर येऊन खालीच पडली. खाली पडल्यावर बाकीचे ब्राह्मण बघत आहेत, पण ते काय बघत काय, ज्याच्या हाती सासा तोच पारदी.
हो, एकदा माणसाच्या ताटात पडलं का ते काय पुंडली का बेंडली का काय म्हणत नाही. हा ते जनावर नसेल तर 10-12 जनावर बांधलेले ते दावणीला पहिल्या टाकलं का ती बघत नाही पाप्याच्या आईला भेटलंय का काय, ते सुरूच करतंय बघा. हा तसंच आहे. आणि मग त्या ब्राह्मणाने मागं पुढं पाहावं, 5-25 आसूड म्हैसियाचे पाठी उमटवले रेडेश्वर महाराजाचे. आणि तसे ज्ञानोबाच्या पाठीचं दिरडच झालं, लाल बुंद पाठ झाली, रक्त निघू लागलं. मग मुक्ताई धावल्या, ए भडकुंजांनो दिसत नाही का, माझ्या ज्ञानोबराच्या पाठीचं धिरड झालं. आणि मग मात्र ब्राह्मण, हा वाव, खरंच ही बाळ जसं बोलतात तसं वागतात. बोलिल्यासारखी कर्तृत्वाची शक्ती, अंगितेची विभूती ईश्वराची. अरे उदंड बोलती, लय बोलणारे हावभाव दाविती, परिते मिरविती प्रतिष्ठाची. पण ते प्रतिष्ठेच्या हाती गेलेत. आजी हे अपूर्व देखिले लोचनी, जे परदुःख लेवनी दाविल्या. दुसऱ्याचं दुःख अंगोर घेऊन दाखवलं, हयातीत कधी पाहिलं नव्हतं. जवळजवळ 80% ब्राह्मण ज्ञानोबराच्या बाजूने झाले, पण ते 20% लय बाजू बेकार होती महाराज. त्याने ठरवलं एकनाथ खडसे बाहेर काढ आपलं. मग त्यांनी ठरवलं की अहो या, मग त्यातलं एक ब्राह्मण म्हणला, हो थांबा, तुम्ही यांच्या प्रेमात पडू नका. अहो यांचा बाप तीर्थाटन करत असताना पश्चिम बंगालला गेला, बंगाली विद्या शिकला आणि तीच या पोराला शिकवली. गौड बंगालीची विद्या हे प्रसिद्ध, शिकवोनी प्रबुद्ध केली पोरे. चतुर्थाश्रमात करिता तीर्थाटने, शिकला टाने टोने क्रियाभ्रष्ट. पतितचे संन्यासी, पातित्याचे मंत्र पढविणे अपवित्र अर्भकाशी. सर्वाविषयतेने नाश केला यांचा, जे प्रायश्चित्त वाचा नवदेश्वरती. काय निळोबरायने लिहिलंय, हे सगळी प्रमाणे निळोबरायची. यांच्या बापानेच यांचं वाटोळं केलं म्हणे. तुम्हाला न्याय नाही, निवाडा नाही, तुमचा बाप बंगाली विद्या शिकला होता म्हणून हे परदुःख तुम्ही तुमच्या अंगावर घेऊन दाखलंय. बंगाली विद्या आहे. मग एक जण म्हणला, बंगाली विद्या वेद विद्ये पुढे फिकी आहे म्हणजे. हो, गावाकडा किती टिपण्या बुवा असला तरी संस्था सुटून 1 नंबरने पंचदशी विचारसागर शिकलेल्या बुवा पुढं त्याचं काय चालणार आहे. ते जर म्हणला, सांग बरं आपण जळत लक्षणं काय, नाजत लक्षणं काय, ते म्हणून ही माझी लक्षणच धरणार. आणि मग तसं बंगाली विद्या ही वेद विद्ये पुढं फिकी आहे. मग त्यातला एक ब्राह्मण म्हणा, का हो तुम्ही जसे वेदाचे उच्चार करता तसे रेड्याच्या मुखातून वेद, आहो त्या रेडेश्वराला साधं सरळ बोलताय ना, तर वेदाचे उच्चार कसे करायचे. पण यांनी मुद्दाम आड्यात घातला. तसे तुम्ही वेदाचे उच्चार शुद्ध करतात, तसा शुद्ध वेद या रेड्याच्या मुखातून वदवा. आणि मग हा दाविशी चमत्कार तरी तू ज्ञानेश्वर. हा चमत्कार जर दाखवला तर आम्ही तुम्हाला मानू नाही तर मानणार नाही. ज्ञानोबराय म्हणले, आणा रेडेश्वराला. काय भाग्य असं विचार करा. जातिवंत ब्राह्मण होते, पण साधूच्या कृपेला पात्र ठरले नाही. आणि पशु योनी, सामान्य की ज्या योनीला कोणी पाळायलाही नको म्हणतोय, पण संतांच्या कृपेला एक पशु पात्र झाले. हे शाने सगळे मागे राहिले. विठ्ठल सगळे दशग्रंथी विद्वान ब्राह्मण बसलेले. आणि सगळे म्हणले, आनाच रेडा, पाहू तुम्ही जसे वेद म्हणतात तसे बोलतोय का काय. रेडेश्वर महाराजाला पुढे आणलं. काय रेडेश्वर महाराजाची मागच्या जन्माची पुण्याही फळली असेल की साधू दर्शन त्यांच्या भाग्यात दिलं होतं. ज्ञानोबरायने त्या रेडेश्वराच्या मस्तकावर हात ठेवला. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, बोलिले वेद. अभ्यासाने उच्च, जातीने उच्च, सगळी बसली. सामान्य जातीचे पशुयोनी, मानव सुद्धा नाही. अबद्ध जीवन, शुचिता काही नसल, काय आहे की नाही, पण संतांच्या कृपेला पात्र ठरले. ज्ञानोबराने मस्तकावर हात ठेवला. ज्ञानदेव म्हणे, बोल रे ऋग्वेद. ओमकार मूळ शब्द. ऋग्वेदाची संहिता सगळ्या वेदात म्हणायला कठीण. सगळे वेद म्हणायला सोपेत ऋग्वेदाचे. सगळे वासुदेव म्हणायला सोपेत. ओम नमो भगवते वासुदेव म्हणायला कठीण.
कोणी म्हणावं त्याला 100 रुपये बक्षीस द्यावं, कोणी काय ना म्हणतंय. वासुदेव म्हणायला सकाळी उठले तर पाहिजे ना, पहिले 12ला उठत येतं. वासुदेव फिरायला आल्यावर उठत असतील होते. आणि मग ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओमकार मूळ शब्द प्रणवाचा. आणि ज्यांनी ओम अग्नी मेळे पौरोहित, मी पहिलीच रुची आहे ऋग्वेदाची. म्हणजे मग ते वेदाच्या श्रुती म्हणायला लागले. आणि मग लागले टकम सगळे ब्राह्मण. हा 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 ब्राह्मण लागले टकमक. कोणी तोंडात बोटं घालतंय, कोणी कपाळावर हात ठेवतोय, कोणी मणक्याचा आजार असं असं वाकडे होऊन बघत आहे, कोणी काही संसारात गळालेले आंबे सगळे बिलबिल्या कायऱ्या सगळ्या आल्या होत्या तिथं खायला मारायला. आणि मग लागले टकमक सांडिले निज धैर्या. आणि मग म्हणती गेलो वाया दुराभिमानी. यांची जर बंगाली विद्या असती तर यांना रेड्याच्या मुखातून वेदश्रुती वदवता आल्या नसत्या. आणि मग मात्र पश्चाताप करू लागले. हे तिन्ही अवतार तीन देवाचे, आदिशक्ती मुक्ताय मुक्तपणे अवतरली. आम्हापासून झाली थोर चुकी. यांना आम्ही रेडेश्वराच्या पाठीवर वळ म्हटले तर माऊलीच्या पाठीच्या आजूक गरम वाफा निघात्यात म्हणले. यांना आम्ही मारलं. हे तिने अवतार तीन देवाचे, आदिशक्ती मुक्ताई मुक्तपणे अवतरली. आम्हापासून झाली थोर चुकी. कर्मठ अभिमाने ठकलो देहबुद्धी, गोविलो विधी निषेधाच्या. अनेकांशी सांगो सत्यनारायण करा तुमचा कधी अनेकांशी सांगो आपण नाचरो, लटिकेची होंबरो प्रतिष्ठेशी. पण आज कळालं हे तिन्ही अवतार तीन देवाचे. आणि मग म्हणू लागले विठ्ठल विठ्ठल. आधी म्हणत होते उभयता कुळ भ्रष्ट, आणि आता म्हणतात धन्य यांचा वंश, धन्य यांचे कुळ, धन्य यांचा वंश, धन्य यांचे कुळ, अन्य पुण्यशील अवतार हे, अन्य पुण्यशील अवतार हे, अन्य पुण्यशील अवतार हे. धन्य यां फुलं वाटा बरं का, फुलं. धन्य यांचा वंश, फुलं आणली असतील तर वाटा. धन्य यांचे कुळ, धन्य पुण्यशीळ अवतार हे. यांचा आईचा वंश धन्य, यांचा बापाचा वंश धन्य, असे पुण्यशीळ अवतार जन्मले महाराज. आणि मग ती मागं पटांगणाला बसलेले होते ती गांजा फुकणारे, बिड्या वाढणारे, ते लय कामाचे राहते आजच्या वेळेला. ते सगळेच पुढे आले. बामणाला हो तुला ते गबाळ लय कामाचं राहते महाराज. ते गबाळ सगळं पुढं आलं. सगळ्या ए तुझे वेद किती पाठ म्हणले, माझे 4 वेद पाठ. नाही तुझे वेद किती पाठ, 1 वेद पाठ. तू रस्ता झाडायचा म्हणजे का, यांची आता मिरवणूक काढायची, तो रस्ता झाडायची 1 वेदी. तुझे वेद किती पाठ, 2 वेद. तू सडा टाकायचा. तुझे वेद किती पाठ म्हणजे 3 वेद पाठ. तू रांगोळ्या काढायच्या. तुझे वेद किती पाठ, 4. तू खांदा द्यायचा यांच्या पालख्या आणि नियोजन करायचं. ते आडाम तडाम लोक लय नियोजनाला भारी राहते. त्यांचं नियोजन म्हणजे सूत्रबद्ध नियोजन राहते मला. पसाभर इकडं तर पेंडभर तिकडं. आणि मग दिव्य पालखी आणली चांदीची. चांदीच्या पालखी ती 4ही भावंड बसवली. 4 पालख्या आणून बसवली, प्रत्येकाला स्वतंत्र पालखी. आणि 4 वेद ज्यांचे पाठे सगळ्यांनी खांदा द्यायचा. आणि कोणी रस्ता झाडतंय तर कोणी सडे टाकतंय, दुतर्फा माणसं उभी. आणि यांची मिरवणूक निघाल विठ्ठल. त्या ब्राह्मणाच्या बाया कधी गल्लीत येत नव्हत्या. त्या ब्राह्मणाच्या बाया अशा वज्रचुडे मंडित सुवासनीचे अलंकार घालून सगळ्यांनी आरती वळून आरती ओवाळे ती निप्रांता ब्रह्मत्वरिता ज्ञानदेवा विठ्ठल. त्या ब्राह्मणाच्या बाया खरं तर महिलांचं अंतकरणच भाऊ करत. सगळ्या महिला ब्राह्मणाच्या बाया तुतर्फा उभ्या. हे ब्राह्मण म्हणायचे आम्हाला कधी ओवाळलं नाही, म्हणजे आम्हाला काय ओवाळून टाकलं दुसऱ्यावर. आता या भावंडांना ओवाळतात. सगळ्या बाया यांना ओवाळायच्या. गल्लीने मिरवणूक 2-4 दिवस मिरवणूकच चालली. आणि मग पैठणला थांबले. ते रेडेश्वर महाराज सारखेच वेद म्हणायचे. गावोगावची लोक पाहायला यायची महाराज. आणि गावोगावची लोक म्हणायचे धन्य आहेत. गाव अशा ठाई माणसं बसायची. मेळोनी विप्र असे जागोजागी बसायचे. परस्परे अनुवादती सगळे असे जागोजागी बसायचे. धनुष्यबाण कोणाला भेटन, धनुष्यबाण कोणाला भेटन. ज्याला भेटायचा त्यालाच भेटणार आहे, काय काळजी करू नका. मिळोनी विप्र परस्परे अनुवादती. आणि
आता मला नाही आठवलं तर तुम्हाला कोणालाच नाही आठवणार हे खात्रीन माहिती. मिळवणी विप्र परस्परी अनुवादती महिमा हे नकळती म्हणे यांचा असंच काहीतरी आठवण आता. आणि मग सगळी मंडळी यायची, गावोगावची माणसं यायची आणि म्हणायची प्राणी मात्र वर्णिती कीर्ती यांची. पशुमुखे वेदाच्या श्रुती पढवा तुमची कीर्ती पढवा असं. आणि मग गावगावचे लोक सगळे बसले. मग ज्ञानोबरायाने आता इथून पुढं बहिष्कार संपला, खऱ्या अवतार कार्याला सुरुवात. निवृत्ती महाराज वक्ते यांनी असं शीर्षक लिहिलंय, खऱ्या अवतार कार्याला सुरुवात. मग अध्यात्म ग्रंथ पाहती पैठणी गीता संबोधिनी जवळी असे. फुलं नाही आणले का? फुलं आणा ना, फुलं वाटा. अध्यात्म ग्रंथ पाहती पैठणी गीता संबोधिनी जवळी असे. आणि मग सांगती पुराण रात्री हरी कीर्तन. सांगते पुराण रात्री हरी कीर्तन. सांगते पुराण रात्री हरी कीर्तन. जनवेदियेने पैठणीचे सांगती पुराण रात्री हरी कीर्तन. सांगती पुराण रात्री हरी कीर्तन. पैठणीचे जनवेदियेने मग ज्ञानोबराय पुराण सांगायचे. सांगती पुराण रात्री फुलं वाटा. आपण काय करू माझं ऐका, समाजातून एकदा पुष्पवृष्टी करू आणि मग आपण 5 टाळकरी जाऊन तिथं स्वतंत्र करू. पण यांना पुष्पवृष्टीला वेळच भेटत नाही मग. आणि नंतर हे मग पुष्पवृष्टी तिकडं झाली तर हे पुष्पवृष्टीला जातच नाही, तिथंच पंक्ती धरते ती. यांनाही फुलं टाकायला भेटली पाहिजे जसं आळंदीत तसं. आणि मग आणि काय करा ऐका, एका जणाला द्यायचे आणि त्याला माहिती शेजारी 5 जणाला द्या. फक्त बडबड करू नका, समाधी ऐका. सांगती पुराण रात्री हरिकीर्तन पैठणीचे जनवेधी येले. भोगावती स्नान कालिका दर्शन वेदांत व्याख्यान परिवेद. ज्ञानोबराय पैठणला बऱ्याच काळ राहिले. मग कृष्णा तरी काही ब्राह्मण विरोधात गेलेत. परत लय अवघड असते महाराज, कठीण असते. काही ब्राह्मण विरोधात गेले. मग त्यांच्यासाठी तव कव्य यज्ञ झाला गृहस्थाचे घरी. पितर मंत्रोच्चारी आव्हानिले. वाळे ता ब्राह्मणी स्वर्गीचे पितर आणविने. बोला वाळे ता ब्राह्मणी स्वर्गीचे पितर आणविने. सेना म्हणे जगे पर ब्रह्म अवतरले. सेना म्हणे जगी पर ब्रह्म अवतरले. सेना म्हणे जगे पर ब्रह्म अवतरले. सेना म्हणे जगे पर ब्रह्म अवतरले. ब्राह्मणांनी यांना वाळीत टाकलं तरी बी. आणि मग वाळेता ब्राह्मणी स्वर्गीचे पितर आणविले. सेना म्हणे जगी पर ब्रह्म अवतरले. म्हणजे मग यांना शुद्धीपत्र. आणि मग सगळ्या ब्राह्मणाने सभा भरवली. अहो हे देव हे परलोकीचे तारू देवत्रय जनी. प्रायश्चित्त कोणी काय द्यावे, हे परलोकीचे तारू आहेत. हे समाजाचे तारू आहेत, परलोकीचे देवत्रय आहेत. आम्ही ब्राह्मण आणि आम्ही यांना कोण प्रायश्चित्त देणार? आमच्याच्याने होणार नाही, आमच्याच्याने यांना प्रायश्चित्त द्यायची लायकी नाही. तरीही समाजात नसावं म्हणून बोपदेवांनी शुद्धीपत्र लिहून दिलं. घेऊन हा पत्र निघाले बाहेर. केला नमस्कार द्विजवृंदा. केवढी लिंत आहे बघा ना. ज्या ब्राह्मणांना हरवलं पण त्याच ब्राह्मणाला पुन्हा नमस्कार करतात. सगळं पैठण गाव पंचकृषी यांना वाट लावायला निघाली. निघाल्यानंतर ज्ञानोबराय म्हणले मला या गावची एखादी आठवण द्याल का? म्हणले काय? मी एक मागू का तुम्हाला? म्हणजे मागा ना, आम्ही काही द्यायला तयारी. म्हणले काय ना, एवढे रेडेश्वर महाराज आम्हाला द्या. मागोन या म्हैसा नेवाशाची आले. 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 प्राकृत पै केले गीता देवी. प्राकृत पै केले गीता देवी. प्राकृत पै केले गीता देवी. मागोन या शब्दाचा अर्थ पाठीमागून नाही असा अर्थ घ्यायचा, मागूनच घ्यायचा. मागोनिया म्हणजे मागून घेतला. कारण मागोनिया म्हणजे पाठीमागून नेवाशाला आले असं जर घेतलं तर महिषा शब्दाचा अर्थ काय लावायचा? मग कशी पद आहेत? मागोनिया म्हैशा नेवाशाशी आले.
समजा मागून मागून म्हणजे पैठणच्या नंतर, मागून शब्दात अर्थ नंतर घेतला आणि मग नेवाशाशी आली, मग म्हैसा शब्दात अर्थ काय? हा सरळच अर्थ घ्यायचा, मागून या म्हैसा म्हणजे रेडेश्वराला यांनी मागून घेतलं, मला एवढा रेडेश्वर द्या. ते लोक म्हणले घेऊन जा. आणि बघा ना सगळं गाव तिथंच थांबलं. संत हे तुकाराम महाराजाला वैकुंठ जाताना लोक यायचं का वैकुंठाला? कोणी म्हणते म्हैस यायला झाली, तर कोणी म्हणते पोरग लग्नाला आलंय. अरे काय लागा. आणि मग ते सगळे तिथंच थांबले. आणि रेडेश्वर महाराज ज्ञानोबरायांच्या बरोबर निघाले. निघाल्यानंतर आता त्या काळात काय नदीवर पूल होते का, असे रस्ते होते काय, मेगा हायवे, समृद्धी हायवे. मग या संतांना पुढं चालताना झाडं झुडपं काट्या कुट्या आडवं येऊ नये. काही मंडळी कुऱ्हाडी घेऊन पुढं चालायची आणि ते सगळे झाडं तोडायचे, या भावंडांना रस्ता करायचे, वाटात पडलेल्या काट्या कुपाट्या काढायचे, या भावंडांना रस्ता करायचे. मग हे यार पंगत बसली, त्यांना बोलवा जेवायला. कोण? ते कुऱ्हाडी घेऊन चालणारे, ते कुऱ्हाडीवाले. आणि त्यांचं आडनाव पडलं कुऱ्हाडी. हेच आहेत ते कुऱ्हाडी. हे मूळ पैठण भागातलेच आहेत सगळे. हा. आणि मग ही सगळे कुऱ्हाडे कंपनी पुढं. भाग्य आहे. साधू संतांना आडवाट्याला घालतात. ह्या मंडळीने वाट केली ज्ञानोबरासाठी. केवढं भाग्य आहे मला. ही सगळी मंडळी पुढे चालायची. हे वक्ते महाराज, हे कोणीच आहे, त्यांच्याकडेच ऐकायला भेटणार तुम्हाला. गेले बाबा बिचारे. ही सगळी मंडळी पुढे घेऊन कुऱ्हाडी घेऊन चालायची. मागून या म्हैशा नेवाशाशी आले. नेवाशाला आल्यानंतर तिथं कणेश्वराचं मंदिर, त्या कणेश्वराच्या मंदिरात राहायचे. बरेच लोक सांगतात तिथं मशीद होती, पण मशीद नव्हती. त्याचं कारण ज्ञानोबराच्या नंतर मुसलमान आले ना, मशीद कसं काय व्हायची? मशीद नव्हतीच. हे प्रकरण जसं आहे तसंच सांगितलं पाहिजे. काही ठिकाणी लिहिलंय तसं तर तसं. आणि मग बसले ज्ञानोबरा तिथं थांबले. मग देवगिरीच्या यादवांना दरबारात एक जण गीतेवर व्याख्यान सांगायचं. विठ्ठल साधूची किंमत दुसऱ्याला नाही. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षक ज्यांच्याकडे विद्यार्थी भजन शिकतात, असे आदरणीय वारकरी भजन सम्राट परमेश्वर बाबा जायभाई आले. जोरदार टाळ्या वाजा बाबांसाठी. वा, जाशी तरी जाई संताच्या गावा. संताच्या गावाला आपण आलंच पाहिजे मला. आणि म्हणून बाबा वेळात वेळ काढून आले. आज बाबा नाही आले, जोग महाराजच या रूपाने आले मला. या सोहळ्यात वारकरी शिक्षण संस्थाच आली. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण. आणि मग ही सगळी मंडळी तिथं थांबली. पण त्या यादवांच्या दरबारामध्ये एक जण गीतेवर प्रवचन करायचं. रामदेवराय यादवाला गीता प्रवचन एवढं आवडायचं. आधी गीता प्रवचन आणि मग राजपाठ, हा रामदेवराय यादवाचा नेम होता. आणि मग त्यांनी सांगितलं की देशामध्ये 56 भाषा बोलल्या जातात. माझी अशी इच्छा आहे की या गीतेचं भाषांतर 56 भाषेत व्हावं. पण असा कोण विद्वान आहे याचं भाषांतर 56 भाषेत करील. एकच व्याख्यान लिहायचं, पण त्याच्यात 56 भाषेचे शब्द आले पाहिजे. बोपदेव म्हणले हे जीवाचं कार्य नाही, याला देवाचं कार्य आहे. हे देवाच्या नाही, जीवाला काय कळायचं म्हणले. जीवाला मराठीच नीती आहे ना. कुंती असलं तर लोक अनुस्वारपासून कुत्ती म्हणतात. आता काय करा. मग म्हणले एकच व्यक्ती कोण? आळंदीचे ज्ञानोबराय. कुठं आहेत ते? नेवाशाला आले. आणि स्वतः रामदेवराय यादव सगळं हत्तीदळ पायदळ घोडदळ घेऊन ज्ञानोबरायला शरण आले. या गीतेवर तुम्ही असं व्याख्यान करा की जेणेकरून 56 भाषेला त्याच्यात आश्रय भेटला पाहिजे. आणि मग रामदेवराय यादवाच्या आज्ञेखातर 56 भाषेचा केलासे गौरव, भवार नवे नाव उभारिली. हे तुका विप्रांनी लिहिलंय. ज्ञानोबरायांचे चरित्रकार जे येतं त्या अनेक चरित्रकारापुढे हे आळंदीत भेटतं बरं का. तुका विप्र हे पेशव्यांच्या पदरी होते. आणि तुका विप्रांनी हे चरित्र लिहिलं. आणि ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरी रेकामे तोंड करो गेले बडबड तव गीता ऐसे गोड आतुडले. गीतेचं व्याख्यान झालं. मग निवृत्तीनाथ महाराज म्हणले ज्ञानोबा हे तुम्ही गीतेवरलं ज्ञान सांगितलं, तुमचा अनुभव सांगा. हो, प्राकृतपै केले गीता देवी. निवृत्ती म्हणे ऐके ज्ञान देवा, अनुभव करावा अमृता ऐसा. अमृतासारखा अनुभव करा. म्हणजे ज्ञानोबराय म्हणले ठीक आहे. आणि मग आदिशक्ती माता वंदुनिया माळसा. मग ते थोनी सरिसा चाली आले. सरिसा म्हणजे लगेच निघाले.
नामदेव महाराजाचा क्रम पाहायला पाहिजे. काय मूळ नामदेव महाराज, मुळाला धरायचं. मूळ नामदेव महाराज सांगतात मगत मगत तेथोनी सरे साच आली, लगेच निघाली. आणि मग अमृत अनुभव कुठं केला? क्रमिता ती मार्ग अनुभव कुशळ, क्रमिता ती मार्ग अनुभव हरिनाम सकळ कवित्व कळा, क्रमिता ती मार्ग, मार्गक्रमणा करत असताना कवित्व कळा, कवित्वेची कळा म्हणजे छटा असलेला कुशळ अनुभव, कुशळ अनुभव म्हणजेच अमृत अनुभव. क्रमिता ती मार्ग, मार्गक्रमणा करत असेल. मूळ नामदेव महाराजाचा क्रम. हे बघा इथं दादा महाराज बसले, एकदा उठून उभा राहा. हे यांच्या गावी अमृत अनुभवलेला, गावाचं नाव आहे ब्राह्मणी. हे तुम्ही सगळे आले होते यांच्या गावी. बघा बसा खाली बसा, जोरदार टाळ्या वाजा, टाळ्या वाजा नाही दारिद्र्य आहे का? यांचं गाव ब्राह्मणी. नेवासा तालुका संपला का राहुरी तालुका सुरू होतो. आणि राहुरी तालुक्यातलं पहिलंच गाव असेल, बरोबर आहे ना? सोनई संपली का, बरोबर आहे ना? राहुरी तालुक्यात ब्राह्मणी गाव. आता त्याच्यात काही जणांचा वाद आहे, पण वक्ते महाराजांच्या मतानुसार आपण चाललं पाहिजे. आणि मग ब्राह्मणीला आले, तसाच खांब आहे, त्या खांबाला टेकून अमृत अनुभवलीला. आणि तशीच मंडळी अशी खाली खाली पुढं अकलापूर भागात आली. आणि अकलापूर भागातून या वर डोंगर माथ्यावर चढले. चढल्यानंतर जसा पेंडीला आळा यावा तसा या भागातला हा आळा आलेला परिसर आहे, म्हणून गावाचं नाव पडलं आळे. आणि या भागात आले. आल्यानंतर डोंगर माथा खाली उतरून आले. आणि आल्यानंतर ते रेडेश्वर हळूहळू पाऊल टाकायचे. आणि मुक्ताई पाठीवर बसलेल्या, मुक्ताई लहान होत्या. ज्याने लहानपणी म्हशी वळल्या त्याला प्रामाणिकपणे विचारा, ते म्हशीवर बसलेले आहेत का नाही, प्रामाणिकपणे विचारा. हा, जे म्हशी वळतात ना ते म्हैस साधा गोळा प्राणी. तसं रेडेश्वर महाराज, मुक्ताई थकल्या यांनी चारही भावंडांनी उचलायचं आणि रेडेश्वरवर मुक्ताईला बसवायचं. म्हणून मुक्ताईच्या पुढे रेडेश्वर यांच्या गावात महाराज. सगळ्यात मोठा पुरावा हाच. रेडेश्वर, रेडा हे वाहन कोणीच देवीचं नाही, मुक्ताईचं वाहन आहे. मुक्ताईच्या पुढे रेडेश्वर. आता कधी गेले तर ब्राह्मणीला जरूर जा पाहायला. आणि मग ते रेडेश्वर महाराज हळूहळू चालायचे, डोळ्यातून अश्रू ढाळायचे. ज्ञानोबा राय म्हणले अश्रू का ढाळतात, हळूहळू का चालतात? निवृत्तीनाथ महाराज म्हणले ज्ञानोबा त्याचं गमक असे, यांचं आयुष्य आता सरतेला गेलं. संतांचा सहवास लाभल्यामुळं माझ्यासारखा हीन जातीतला पशु सुद्धा उद्धरून गेला. पण आता साधूचा सहवास मला घडणार नाही, माझं आयुष्य इथं संपणार आहे. आणि म्हणून त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात, ते रडतात. ज्ञानोबा तुमच्या हाताने तुम्ही समाधी द्यायची यांना का? त्याचं कारण रेडेश्वर जर पैठणला वेद म्हणत नव्हते तर आपल्यावरला बहिष्कार उठतच नव्हता. आपल्याला समाजात किंमत भेटली त्या रेडेश्वरामुळे. आणि म्हणून आपण तुमच्या हाताने तुम्ही समाधी द्या. आणि मग सगळी मंडळी इथं आली. यापूर्वी आता त्याच्यातही भरतेच वाद येतं. काल एक जण मला येऊन लय वाद घातला तिने. त्याला म्हणलं हे जशी परंपरा चालली त्यात काय खाडा घालू खोडा घालू ना, काही चाललंय असं चालू द्या. आणि मग ही सगळी मंडळी अगोदर इथं आली. इथं काही 2-3 दिवस थांबली. भजन पूजन कीर्तनादी विधी झाला. आणि कीर्तनादी विधी झाल्यानंतर हा शिवरात्रीचा दिवस उजडला. आता ती शिवरात्रीच धरायची. मग ही द्वादशीला येऊ, नाहीतर त्रयोदशीला येऊ, नाहीतर चतुर्दशीला येऊ. विठ्ठल 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 आता कधी कधी शिवरात्री चतुर्दशीला येते. माघवद्य चतुर्दशीस शिवरात्र पर्व काळ विषय चतुर्दशीला येते. कधी कधी त्रयोदशीला येते. यंदा तर द्वादशीलाच आली. लोक प्रश्न आम्हाला असे विचारतात, आता मग द्वादशी कधी सोडायची? अरे एकादशी कधी धरायची हे सांग पहिलं, का द्वादशी कधी सोडायची? लोकांना ना जेवायचंच पडलंय बघा. द्वादशी कधी सोडायची म्हणजे सोडायचीच नाही 2 दिवस म्हणलं, तिसऱ्या दिवशी सोडायची. आणि मग असा द्वादशीला येऊ, नाहीतर त्रयोदशीला येऊ, नाहीतर चतुर्दशीला, पण शिवरात्र धरायची. आणि शिवरात्र हा मुख्य दिवस धरून या दिवशी सगळ्या तीर्थाला आवाहन केलं. आणि सगळ्या तीर्थाने रेडेश्वर महाराजाला स्नान म्हणून अभिषेक पाहिला. सगळ्या तीर्थाने मग प्रत्यक्ष सरिता, गंगा, गौतमी माता, यमुना, भागीरथी, तत्वता, आलिया, सरस्वती रेडेश्वराला दिव्य स्नान घातले. दिव्य पितांबर परिधान केला. चंदनाची उटी उगळली. शेंदूर थापला. असा शब्द आहे महाराज. करोनी तया पूजन शेंदूर तेले लेपून गोड असं तेल काढलं. मग तेल ओतलं रेडेश्वराच्या अंगावर. आजो काही मला वाटतंय तुम्हाला इथं बैलाचा बाजार जवळ आहे कुठं?
बेल्याला. हा मग तिथं म्हशी गाय विकायला लोक तेल लावून आणि देत ना, ते इथून पुढंच सुरू झालं असेल बहुतेक. करोनी तया पूजन शेंदूर थापला त्यांच्या मस्तकावर, सगळ्या अंगाला तेल लावलं, शेंदूराने माखलं आणि इथं गार खोदली. गार म्हणजे खड्डा खोदला. आत रेडेश्वर महाराज उतरवले. रेडेश्वर महाराजांनी पुढचे दोन्ही पाय जळून घेतले. मस्तक ज्ञानोबराच्या पायावर ठेवलं. दिव्य तुळशीच्या माळा, तुळशीचे हार करून ज्ञानोबरायांनी रेडेश्वरांच्या अंगावर वाहिले. सगळे ज्ञानोबराच्या बरोबर जेवढे संत साधू आले होते मुक्ताई, एक फक्त हे ज्ञानोबराय आणि रेडेश्वर महाराज. ज्ञानोबरायाच्या समाधीला सगळे संत होते. सोपान काकाच्या समाधीला ज्ञानोबराय नव्हते. त्याच्यात समाधीत एक प्रमाण आहे, ते बी असतील म्हणून. पण फक्त दोघाच्याच वाट्याला सौभाग्य आलं, एक ज्ञानोबराय आणि रेडेश्वर महाराज, की सगळे संत त्या समाधीला. आणि मग सगळी मंडळी उभी रेडेश्वर महाराजाला त्या समाधीत बसवलं आणि वरून सर्व शिळा रोवली. दोनदा फुलं टाकायची, एकदा रेडेश्वरांच्या नावाने आणि एकदा चांगदेवाच्या नावाने. येवनी उतरले आळ्याची उतरले आळ्याची बनी, अशुद्धये स्थानी शांत झाला, येवनी उतरले आळ्याची बनी, येवनी उतरले आळ्याची बनी, अशुद्धये स्थानी शांत झाला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव रेडेश्वर महाराज की. इथं रेडेश्वराची समाधी आजच चांगदेवाची समाधी पुनतांबाला म्हणून त्यांच्या नावाने एकदा वद्यत्रयोदशी दिधली समाधी, वद्यत्रयोदशी दिधली समाधी, महोत्सव गोविंदी समर्पिला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव योगीराज चांगदेव महाराज की जय. जगाने ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली, 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 माऊली. जगाने पूजा पांडुरंगाची करावी, पांडुरंगाने पूजा ज्ञानोबरायाची करावी, ज्ञानोबरायांनी पूजा रेडेश्वर महाराजाची करावी. करोनी तया पूजन शेंदूर तेले लेपून, शेंदूर तेल थापला आणि हे लोक म्हसोबा म्हणूनच बोकडं बिकडं कापीत येत आणि म्हणून आजान वृक्ष ते ठेवेले फुल. हे बघा कसे आजान वृक्षाचे, इथं आहे ना आजान वृक्ष, आजान वृक्ष हे बघा, आजान वृक्ष ते ठेवेले कोण. आळंदीत समाधी त्यांचं नाव ज्ञानेश्वर महाराज, इथं आळ्याला समाधी त्यांचं नाव ज्ञानेश्वरी, आळंदीला आजान वृक्ष, इथंही आजान वृक्ष, आळंदीला कुऱ्हाडी आणि इथं बी कुऱ्हाडी. असं हे असा त्रिवेणी संगम या गावाला लाभलेला आहे. अशी रेडेश्वरांची समाधी इथं झाली. सगळ्याला एक विनंती मंडळी, कोणत्या कीर्तनाला आले नाही तरी चला बस समाधी ऐका, माझीच ऐका नाही, कोणाची ऐका, पण जो कोणी बैसेल समाधी श्रवणा तया प्रदक्षिणा पृथ्वीची, त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य भेटतं. आज नामदेव महाराज प्रमाणित मला, समाधी विरक्ताची पतिता वाराणसी, कोटी कुळे त्याची उद्धरील. एक समाधीचं कीर्तन ऐकलं का 1000 नारायण नागबली केल्याचं पुण्य लागत, सगळे कुळं उद्धरून जाते. त्याने परत नारायण नागबली घालायचं नाही, काय नाही, तिथं चप्प्या पिप्या करायची गरज नाही, ते धोतर घालून जायचे मधून उंट शिरला असे काष्टे खाली देत, काही गरज नाही. कोटी कुळे त्याची उद्धरील. एक समाधीचं कीर्तन ऐकलं तर असं. म्हणून आळंदीला समाधी लिहित जा. लोक एकादशीला येते तर द्वादशीला घरी निघून येते. काय लोक येता कशाला आळंदीला? बिजेला समाधी लिहित जा, पैठणला समाधी लिहित जा, पिंपळनेरला समाधी लिहित जा, मैपती महाराजाला द्वादशीला ही मंडळी येतात बरं का. मी जिथं जिथं बोलवलं तिथं तिथे ही मंडळी येतात. जोरदार टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. ऐका, सगळ्याला एक विनंती आहे, आता तिथं पुष्पवृष्टी होईलच, पण एक सूचना आहे. आम्ही दरवर्षी एक फिरतं पारायण करतो, तर या वर्षीचं आमचं पारायण आळ्याला आहे. मला वाटतंय
बाहेरून येऊन सप्ताह करणारे मला वाटतं आम्हीच पहिले असू. जेव्हा बाहेर गावून आले अनेक राज्यातून येऊन कोणी आले असतील यापूर्वी, पण आमचं असं म्हणणं आहे की बा असं एक पारायण आहे, ज्ञानेश्वरी पारायण. तारीख आहे 17/5 म्हणजे 17 मे ते 24 मे या दरम्यान. तुम्हाला विनंती, लग्न बिग्न धरू नका बरं का इथं काही. हां, म्हणजे तुम्ही इथं लग्न लावताय म्हणून म्हणतो, आता लिहून ठेवा. नाही तर तुम्ही लग्न धरतात आणि कीर्तनात लग्न, लग्नात कीर्तन असं काही करू नका. हात जोडून विनंती आहे. कोणाचे लग्न असतील तर भावबांधांना सांगा, हे वारकऱ्याचं पारायण आहे. सगळे आळंदी पंढरीचे महिना वारकरी, फडकरी, सगळे संत संस्थान. तुम्ही एकदा कदम माऊलीचं नियोजन बघाच. आमचं एकदा नियोजन पहा. आमचे टाळकरी कसे, आमचं नियमाचं भजन, काकडा भजन सुंदर असं गोड. 17/5 ते 24/5 आणि शेवटची पंगत मांडे भोजन संस्थांतर्फे. त्यांनी सांगितलं आम्ही मांडे भोजन घालू सगळ्याला. मांडे, कारण यांना भावंडाला मांड्याचाच नैवेद्य आहे ना, आणि हे ज्ञानेश्वरच आहेत. आणि म्हणून सगळी मंडळी, तुम्हालाही सगळ्याला थोडं थोडं सहकार्य करावं लागेल अशी इच्छा आहे. कारण मी छोटे माऊली आहे, मी काही 35,000 घेत नाही आजो. मग घेत असतो मग तुम्ही काही नसतं दिलं तरी जोडलं असतं. आणि म्हणून सगळेजण मदत करा बरं का आवटी महाराज. सगळेजण. बोरचटे बाबा कुठे, मदत करा जरा, दुबळा वारकरी आहे. सगळेजण आपण येऊन उत्सव करू. आता तुकाराम तुकाराम भजन होईल. मला वाटतं तुम्ही सूचना सांगून घ्या, मग आपण तिथं जाऊन अभंग म्हणून परत हे करू. 2 मिनिटं. तुकाराम 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 तुकाराम